शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः उमापति महादेव की जय रामचंद्र भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय पवन सुत हनुमान की जय सब संतन की जय ओम नमो पार्वती पतये हर 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 महादेव।
परम मंगलमय, परम परात्पर परमात्मा परमेश्वर परम पुरुष परम आराध्य त्रिकालदर्शी अवगडगामी चराचराचे स्वामी देवादिदेव महादेव भगवान भोले बाबा माता पार्वतीच्या चरणारविंदी माझा प्रणाम। भगवान शिवांचा जो हा शिव महापुराण ग्रंथ आहे या ग्रंथावरतीही माझा प्रणाम। भगवंताची शक्ती श्री पार्वती माताजीच्याही चरणारविंदी माझा प्रणाम। गणेशजी भगवान कार्तिकेय भगवंताच्याही चरणारविंदी माझा प्रणाम। गावातील ग्रामदेवता इष्टदेवता देवतांच्याही चरणारविंदी माझा प्रणाम। माझा आवाज जिथपर्यंत पोहोचतो आहे त्या सर्वांच्या अंतकरणामध्ये विराजमान भगवंताच्याही चरणारविंदी माझा प्रणाम। कार्यक्रमाचं आयोजन नियोजन ज्यांनी केलं त्यांच्याही चरणारविंदी माझा प्रणाम। रसमाधुरीची सृष्टी करणारे माझे सर्वच कलाकार बंधुवर्गांच्याही चरणारविंदी माझा प्रणाम। उपस्थित सर्व वयोवृद्ध ज्ञानवृद्ध तपोवृद्ध सर्व श्रोतृवर्ग या श्रोतृवर्गांच्याही चरणारविंदी माझा प्रणाम। अनुसूया मातेच्या चरिताला चरितार्थ करणारी ही संपूर्ण मातृशक्ती या मातृशक्तीच्याही चरणारविंदी माझा प्रणाम। बालस्वरूप प्यारे प्यारे नन्हे बच्चे बालगोपाळ मंडळीच्याही चरणारविंदी माझा प्रणाम। आणि सर्वांना प्यार भरा हर हर महादेव। बोला बोला हर हर महादेव। भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादानं देवादिदेव महादेव भगवान भोलेनाथांचा परम प्रसिद्ध असणारा हा शिव महापुराण ग्रंथ आणि ही शिव महापुराण कथा आज आपल्या परम पावन भूमीमध्ये होते आहे। ज्या वेळेला कथा ज्या स्थानावरती असते त्या ठिकाणी साक्षात भगवान सूक्ष्म रूपाने विराजमान असतात बरं। म्हणून इथं आल्यानंतर कथाकार तुमच्याकडे पाहतात या भावनेनं कधी आपण भजन करायचं नाही। आम्ही तुमच्या सगळ्यांकडे बघू शकणार नाही पण वृक्षाचेही पान हले ज्यांची सत्ता चाले हे शरीर कोणाची या सत्ते। अरे ज्याला मुंगीच्या पायातलं घुंगरू वाजलेलं सुद्धा कळतं त्याला आपण टाळी वाजवलेली कळणार नाही का? नक्कीच कळणार आहे। आपण किती श्रद्धेनं किती प्रेमानं श्रवण करतो हेही त्याला कळणार आहे। त्यासाठी या धर्ममंडपात बसल्यानंतर कथा आपण त्या ठिकाणी देखावा म्हणून ऐकत नाही, आपल्या आत्मउद्धारासाठी कथा आपण ऐकतोय। आणि म्हणून गावामध्ये ग्रंथ येणं म्हणजे साक्षात स्वयं भगवान येणं असतं। म्हणून आपण सुंदर भगवान शिवप्रभूंचं ग्रंथांच्या माध्यमातून या ठिकाणी स्वागतच केलं। आणि म्हणून साक्षात भगवान शिवजी आज ग्रंथांच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित आहे। त्यामुळे मी कुणाकडे बघू ना बघू पण भगवान शिवजी मात्र आपल्या प्रत्येकाकडे बघतायत। मा जगदंबा मा भगवती तिचं सगळ्यांकडे आपल्याकडे लक्ष या भावनेने या धर्ममंडपात बसा आणि सर्वांगाचे कान करून ही शिव महापुराण कथा श्रवण करा। कारण कथा श्रवण करण्यासाठी एक जन्माचं नाही दोन जन्माचं नाही अनेक जन्माचं पुण्य सामुग्री असावी लागते। आणि तुमच्या या गावामध्ये तरोडा गावामध्ये अनेकही मंडळी आहेत, भरपूर लोकसंख्या इथं राहते आहे। पण या शुभ दिनी प्रथम दिनी आपण कथेसाठी आलो ना हेही काहीतरी आगळं वेगळं आपलं पुण्यच आहे। अरे सपने तो सभी सजाते हैं लेकिन टूट जाते हैं, सपने तो सभी सजाते हैं लेकिन टूट जाते हैं, कथा कीर्तन में वही आता है जिसको भगवान बुलाते हैं। म्हणजे तुम्ही येत नाही तर प्रत्यक्षात साक्षात भगवंतच आपल्याला बोलवतो। आणि म्हणून आपण या ठिकाणी खरंच भाग्यवान मंडळी आहेत। व्यासजी फार गोड वर्णन करतात की भाग्योदयेन बहुर्जन्म समार्जितेन सत्संगम च लभते पुरुषो यदा वै अज्ञान हेतुकृत मोहमदंधकार नाशम विदाय हि तदुदयते विवेकः।
परमार्थ करण्यासाठी एक जन्माचं नाही, दोन जन्माचं नाही, अनेक जन्माची पुण्य सामुग्री असावी लागते. अनेक जन्माची असेल पुण्य सामुग्री तरीच नाम जिव्हाग्री श्रीरामाचे. आणि म्हणून भागवत श्रवण करण्यासाठी, शिव महापुराण कथा श्रवण करण्यासाठी, रामकथा नवे नवे सकल संत चरित्र श्रवण करण्यासाठी, सत्संग प्राप्त होण्यासाठी एक जन्माचं नाही, अनेक जन्माचं पुण्य असावं लागतं. म्हणून आपण सगळेजण खऱ्या अर्थानं भाग्यवान आहोत. आणि नुसतं भाग्यवान नाही, भाग्य आणि सौभाग्य याच्यामध्ये फरक आहे बरं. समजा दुपारची वेळ आहे, तुम्हाला भूक लागली, पण ही माहिती की इथं अचानकपणे मला काही भेटू शकणार नाही, पण कुणीतरी अचानकपणाने यावं तर आपल्याला त्या ठिकाणी मनातून भूक लागलेली आहे, भेटणार नाही हेही माहिती, पण अचानकपणे कुणीतरी येऊन आपल्याला गुलाबजाम सारखा सुंदर पदार्थ द्यावा की किती समाधान. अरे वाटलं होतं इथं काही भेटणार नाही, पण अकस्मात मला प्राप्त झालं, हे फक्त भाग्य आहे. पण सौभाग्य त्याला म्हणावं. गावामध्ये शिवमहापुराण कथा झाली, आज माझं जाणं झालं नाही, परंतु अचानकपणे एखाद्यानं मनातली तळमळ त्या ठिकाणी भगवंताप्रती आहे आणि कुणीतरी अचानकपणे येऊन त्याला त्या ठिकाणी आरतीचा महाप्रसाद द्यावा. खरं तर हे त्याचं असणारं सौभाग्य. भाग्य आणि सौभाग्य याच्यामध्ये फरक आहे. आणि म्हणून नुसते आपण भाग्यवान नाही तर सौभाग्यवान मंडळी आहात की भगवान शिवप्रभूंची ही शिवमहापुराण कथा आपल्याला श्रवण करण्याचं सर्वांना सौभाग्य प्राप्त झालं. कथा तिला म्हणावं की जी जीवनातली व्यथा दूर करते. आणि माया हो पुरुष मंडळी, अगदी 6 दिवस आपल्याला श्रद्धेनं या धर्ममंडपात यायचंय बरं. आजच नाही, आता प्रयास आपण हा करायचा आहे माऊल्या हो की एकही दिवस आमच्याकडून आता खाडा होता कामा नाही. बस आयुष्यातले 7 दिवस आपल्याला फक्त सेवेसाठी द्यायचे. आणि ही सेवेची संधी, इथं आपण पाहिजे ती सेवा करू शकाल. कथा श्रवण करत असताना सर्वांगाचे कान करून ऐकू शकतो, टाळी वाजवू शकतो, भजन करू शकतो, नाचू शकतो, गाऊ शकतो. नाही काहींना हे शक्य झालं, काही काहींना नृत्य करण्याची लाज असते, पण कथा तर सर्वांगांना श्रवण करू शकतो. नाही ते शक्य झालं तर इथे येऊन आपण धर्ममंडप स्वच्छ करू शकतो, या कस्तेची व्यवस्था करू शकतो. आपण नाही काही तर पंगत जर असेल तर त्या ठिकाणी पात्र वाढवू शकतो. म्हणजे आपण सेवेच्या माध्यमातून या नामसप्ताहाशी जोडल्या जातोय. आणि खरंच आज पहिला दिवस आहे, पण एवढं गोड नियोजन या आयोजक मंडळींनी केलं. मी खरंच या नियोजनाला भारावून गेले. कथा करण्याचं माझं जवळपास 10-15 वर्षाचा कालावधी. मी 20 वर्षापासून कीर्तन करते, पण कथेचं कालावधी माझा 10-15 वर्षापासूनचा आहे. पण कुठंतरी असं आगळं वेगळं गाव पाहायला भेटतं ना. कधी कधी जेवण तर आपण रोजच करतो, पण एखादं जेवण असं असतं की ते विशेषतः लक्षात राहावं असं जेवण असतं. आपण नेहमीच जेवतो, पण कधी कधी एखादं जेवण जर बाबा असं झालं ना, माणूस सहज म्हणून जातं आज जरा जेवल्यासारखं वाटतं. म्हणजे याच्या आधी कधी जेवलो नाही का, रोजच जेवतो, पण एखादं जेवण स्मरणात राहावं असं भोजन राहतं. तशी कथा स्मरणात राहावी एवढं गोड सगळे तरुण बांधव सप्ताहाच्या आयोजनामध्ये आहे. नाही तर बरेच गावोगावचे तरुण आहे बाबा, रात्रीच्या वेळेला ते धरून आणावे लागतात बरं. पण इथं मात्र ते काही बघायला भेटलं नाही. माझे हे सर्व कार्यकर्ते अत्यंत तरुण आहे आणि तरुण तडफदाराचं कार्य काही आगळं वेगळं आहे. फक्त ज्येष्ठांची वडीलधाऱ्या मंडळांची त्या ठिकाणी महाराज आज्ञा असावी, त्यांचं मार्गदर्शन असावं आणि तरुणांचं नियोजन असावं. आणि मग हे खरं तर हा सुख सोहळा डोळ्याला आपण अनुभवू शकतो, पाहू शकतो. म्हणून माझ्या या आयोजक मंडळीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन करा, कारण त्यांच्याच या आयोजनामुळे आपण सुंदरशा कथेचा आनंद घेऊ शकणार आहे. आणि म्हणून आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये भागवत भगवान शिवप्रभूंचं आगमन आपल्या या परमपावन भूमीमध्ये झालेलं आहे. त्यामुळे आज पहिला दिवस आहे आणि भक्ती करण्यासाठी, परमार्थ करण्यासाठी 3 गोष्टी महत्त्वाच्या आहे. परमार्थ करत असताना आळस नको, दुसरी गोष्ट सांगितली परमार्थ करत असताना चिंगूसपणा नको, आणि तिसरी गोष्ट सांगितली परमार्थ करत असताना परमार्थ करायला पैसा लागत नाही. पहिली गोष्ट आहे भक्ती करत असताना, परमार्थ करत असताना आळस नको. आता काही काही लोक कथा कीर्तनाला येऊन बसले ना, अशी येऊन बसतात असं वाटतं आत्ताच जेलमधून सोडून आणलं. बसलं की माणूस ताईटपीठ बसलेला असावा. भजन चालू झालं की हातानं टाळी वाजवावी, मुखानं भगवचिंतन करावं. पण काही काही एवढे आळशी असतात ना, खरंच काही काही फार आळशी असतात. आमच्या तिकडं 2 जण जांभळीच्या झाडाखाली झोपले. आता जांभळीच्या झाडाखाली झोपल्यानंतर वरतून जसं जांभूळ निसटलं ना, माया हो या खड्ड्यात पडलं. जागा तरी किती राहिली होती, एवढी. या खड्ड्यात पडल्यानंतर शेजारच्याला म्हणला, राम भाऊ
माझ्या तोंडातल्या खड्ड्यात जांभूळ पडलं तेवढं पुढं लोट रे, तुम्हाला पळय. माझ्या तोंडात कुत्रं मुतून गेलो मी, त्याला हाड नाही म्हणलं, तुझ्या तोंडावरचं लोटायला काय रिकाम आहे का? आता बसलेले जर आळशीच असतील तर यांना टाळी वाजवा म्हटलं तरी वाजवणार नाही, भजन करा म्हटलं तरी करणार नाही. पण संतांच्या भाषेत लागोनिया पाया विनवी तू तुम्हाला, 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 लागोनिया पाया विनवी तो 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 तुम्हाला. करताळी बोला मुखनाम, करताळी बोला मुखनाम, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळो वेळा, 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 विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळो वेळा. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम. म्हणून माझी विनंती असेल तुम्हाला, फक्त बसू नका बरं. माया हो, हे 7 दिवस आपल्याकडे सौभाग्य की आपण पाहिजे तेवढं पुण्य घेऊ शकतो. त्यामुळे आळस न करता सर्वांगाचे कान करून कथा ऐका. म्हणून परमार्थ करत असताना आळस नको. दुसरी गोष्ट सांगितली, परमार्थ करत असताना परमार्थ करायला कधी पैसा लागत नाही. तुम्ही म्हणताल असं कसं म्हणता हो ताई, परमार्थ करायला पैसा लागत नाही असं म्हणता आणि कथेची फोन केली की इथून सुरुवात राहते, आम्ही इतकी घेतो तितकी घेतो. बरं जाऊ द्या, तुम्ही आज एवढ्या माय माऊल्या पाठीमागं बरेच खूप मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहे. एवढी जण आज तुम्ही कथेला आलात. तुम्हाला आयोजक म्हणले का आज जर आरतीताईंची कथा ऐकायची असेल तर तुम्हाला 101 रुपया द्यावा लागेल, तेव्हाच या धर्ममंडपात प्रवेश मिळेल. म्हटलं का कुणी? बोला ना. मागच्या माऊल्या झोपल्या नाही ना? हो नाही बोलत चला. मागितले का पैसे तुम्हाला कोणी? नाही मागितले. याचं कारण परमार्थ रूपी कार्य करायला पैसा लागतो, पण परमार्थ करायला कधी पैसा लागत नाही. नाम फुकाचे फुकाचे देवा पंढरी रायाचे. त्यामुळे परमार्थ रूपी कार्य करायला पैसा लागणारे, भक्ती करायला नामचिंतन करायला कुठला मोल नाही. आणि म्हणून तिसरी गोष्ट सांगितली की परमार्थ करत असताना चिंगूसपणा नको. आता हा भक्ती उत्सव आपण आयोजकांनी या ठिकाणी आयोजित केला. खरं तर साऊंड व्यवस्था असेल, मंडप व्यवस्था असेल, याला काही धनाची गरज आहे. अन्नदानाची व्यवस्था असेल, आपण मंडळी पंक्ती देत असाल, अन्नदान मोठं दान आहे, पण या व्यवस्थेसाठी मात्र धनाची नितांत गरज आहे. आणि म्हणून सगळ्यांनी तन मन धनानं 100 रुपये संसारात कमवा, पण 100रातला 1 रुपया तरी आपला धार्मिक कार्यासाठी परमार्थिक कार्यासाठी खर्च झालाच पाहिजे. जर 100रातला 1 रुपया जर धार्मिक कार्यासाठी खर्च होत असेल तर 99 रुपयाची रक्षण करण्याची जबाबदारी त्या भगवंतावरती असते. यासाठी श्रद्धेनं प्रेमानं वर्गणीदारांनी त्या ठिकाणी आयोजकांनी म्हणावं सप्ताहाची वर्गणी द्या आणि मग आपण सामोरे यावं. हे चुकीचं आहे. कधीतरी मनातून प्रेमानं म्हणावं अरे संसारात आम्ही काबड कष्ट करतो, एवढं काही कमवतोय आणि त्यातला थोडाफार तरी हे धन शुद्धी व्हावी, धन टिकून राहावं, याच्यासाठी खरं तर आपण हा परमार्थिक सायास प्रयास दानधर्म केला पाहिजे. आणि जर शुद्ध भावनेनं आपण जर इथं दान केलं नाही, धार्मिक कार्याला जर दानधर्म केला नाही, तर मग कधी 1000चं इंजेक्शन आपल्याला 40,000ला घ्यावं लागेल हेही सांगता येणार नाही बरं. यासाठी श्रद्धा भावनेनं आपल्याला दानधर्म करायचं आहे. आणि म्हणून हे पुण्य संपादन करण्याचा कालावधी म्हणजे नामसप्ताह आहे. या नामसप्ताहाचं जे आयोजन आहे अत्यंत सुंदर आहे. आणि प्रथम दिवसाची सेवेसाठी आपण सर्वच जण आज या ठिकाणी उपस्थित आहात. या ग्रंथामध्ये 24,000 श्लोक आहेत आणि 7 संहिता आहेत. प्रत्येक ग्रंथाची निर्मिती आहे, काही ना काही उद्देश ग्रंथामागे असतो.
रामकथा आम्हाला जीवन कसं जगावं शिकवते, घराला मंदिर कसं बनवावं ही आम्हाला रामकथा शिकवते. श्रीमद भागवत कथा आम्हाला मरावं कसं शिकवते. राजा परीक्षितीला शाप प्राप्त झाला होता, ऐकलं असेल तुम्ही भागवत. राजा परीक्षितीकडून एकदा साधूचा अपमान घडला होता. मेलेला सर्प राजानं साधूच्या गळ्यामध्ये टाकलेला होता, श्रमिक मुनींच्या. आणि श्रमिक मुनी समाधी अवस्थेमध्ये आहे. त्यावेळेला कुणीतरी बालकांनी राजा श्रमिक मुनींच्या मुलाला जाऊन सांगितलं होतं शृंगीवरला, अरे तुझे वडील साधना करत असताना कोणीतरी मेलेला सर्प त्यांच्या गळ्यामध्ये टाकलेला आहे. हे शब्द ऐकल्याबरोबर अत्यंत नाराज झाला, अत्यंत व्याकुळ झाला. मी काय करू. त्यावेळेला माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये कुणीतरी मेलेला सर्प टाकलेला आहे. जवळ आला, गळ्यातला ते सर्प बाजूला केला आणि म्हणू लागला, अरे ज्यानं कुणी माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प टाकला असेल, आजपासून 7व्या दिवशी त्याचा मृत्यू होणार, मृत्यू होणार. पण राजा परीक्षितीला ज्या वेळेला जरासंधाचा मुकुट डोक्यातून बाहेर काढला, जागृती आली. खरं तर या बिना कष्टाच्या धनामुळे आज माझी बुद्धी परिवर्तन झाली. पण आज माझ्यासारख्या अपराधाला प्राणदंड हीच शिक्षा महत्वाची आहे. आणि म्हणून स्वतःच्या उद्धारासाठी जन्मेजयाला राजगादीवर बसून निघाला. प्रत्येकाला विचारायचा, 7व्या दिवशी मृत्यू, मी काय करू, मी काय करू. प्रत्येकानं आगळे वेगळे उपाय सांगितले, पण शुकांनी त्यांना भागवत कथा सांगितली. भागवताच्या माध्यमातून राजा परीक्षितीचा उद्धार झाला. म्हणून कथा आम्हाला त्या ठिकाणी जीवन जगवण्याचं शिकवते, नवे नवे कथा मरावं कसं हेही शिकवते. ते श्रीमद भागवत कथा आहे. महाभारत आम्हाला कर्म करावं कसं शिकवते, परंतु शिव महापुराण भगवत भक्ती करून भगवंताच्या परमधामाला कसं प्राप्त व्हावं हे आम्हाला शिव महापुराण ग्रंथ शिकवतो. आणि म्हणून आपण श्रद्धेनं भावनेनं या भागवत भगवंताच्या नवे नवे शिवप्रभूजींच्या शरणागती मार्गाने या ठिकाणी आलेलो आहोत. निश्चितच भगवान परमात्मा आपल्यावरती कृपा केल्याशिवाय राहणार नाही. फक्त आपल्याला सर्वांगाचे कान करून गेले 7 दिवस ही कथा ऐकायची आहे. म्हणून सायास प्रयास आपल्याला करायचा आहे की आजपासून आमच्याकडं कथा त्या ठिकाणी सुट्टा कामा नये, रोज आपल्याला उपस्थित राहायचे. आज थोडासा उशीर झाला बरं माऊले हो. आमचे जे कलाकार बांधव आहेत ना, अत्यंत दुरून आले. अमरावतीचा त्यांचा प्रवास होता. आमच्या गाड्या आहे, आम्हाला एखाद्या वेळेला उशीर झाला तर आम्ही गाडी लवकरात लवकर नेण्यासाठी प्रयास करू शकतो. पण आता ही रेल्वेत बसल्यावर आपली मनात किती तकतक जरी असली, आपल्या हातात काही गिअर ब्रेक काहीच राहत नाही. त्यामुळे ते नेईल त्यावेळेला पोहोचावं लागतं. मनात तळमळ असते पोहोचण्याची, पण आता त्यांची इच्छा नसते लेट येण्याची, पण कधी कधी प्रसंगाला सामोरे जावं लागतं. आम्ही आजच नाही, आत्ता माझी कोळगावला कथा होऊन गेली 15 दिवसापूर्वी. तिथं मी तर एक वेळेला गावाकडे एक सेवा होती, त्या लोकांना नकार दिला, ते ऐकायलाच तयार नाही. ग्रामस्थ म्हणले ते अडचण नाही, जाऊन येऊ शकाल तुम्ही. मी कीर्तनाला रात्रीच कथा करून गेले. गावाकडचं कीर्तन जवळपास 450 किलोमीटरचा प्रवास करून आले. 8 ते 10चा टायमिंग होता, 8 ते 11चा. पण नावेलाच असतो मी 10:15 त्या गावात पोहोचले रात्रीच्याला. हे तर काहीच नाही, ही दुपारची वेळ आहे. आणि आजच उशीर झाला, उद्यापासून उशीर होणार नाही, कारण आम्ही 6 दिवस इथंच मुक्कामी. मी तर भल्या पहाट आदल्या दिवशी मुंबईचं कीर्तन करून पहाट 5ला घरी आले. सकाळचं पुन्हा कीर्तन केलं. आणि बाबा म्हटले, ताई आपण आता झोपून आराम करूनच जाऊ. मी म्हटलं, बाबा आपण जर इथं आराम करत बसलो तर पहाटच्याला प्रवास उरकणार नाही. त्यापेक्षा तुम्हाला झोप जरी लागलेली असली, कुठेही आपण रस्त्यानं चालता चालता झोप आली की थांबून झोपून घेऊ. पण कथेला आपल्याकडून उशीर होता कामा नये. त्यामुळं सायास प्रयासानं आम्ही पहाट 4लाच इथं पोहोचलो. पण परिवार एवढा सुंदर, मी सांगितलंही नव्हतं 4ला येणार आहे. माऊलींना फोन केला, ज्यांनी मला संपर्क केला होता त्यांना म्हटलं, काका मी इथं आले होते, ते नेण्यासाठी आले. सुंदर व्यवस्था, धर्मपत्नीनं मनोभावी सेवा केली. सेवा ही सगळ्यांच्या नशिबी नसते बरं. संत सेवा करण्यासाठी, भगवंताची सेवा करण्यासाठी पुण्य सामुग्रीच असावी लागते. आणि म्हणून सद्भाग्यानं सेवा प्राप्त होते. आपण खरंच सोज्वळ मंडळी आहात. तुमच्यामध्ये येऊन कथा करण्याचा आनंद काय आमचा सुद्धा आगळा वेगळा आहे. निश्चित उद्यापासून बरोबर 1 वाजता कथा सुरुवात होईल. उद्या अजिबात उशीर होणार नाही. त्यामुळे आजच्या भरोश्यावर जाऊ नका. म्हणताल नाही कथाकार उशिरा येतात, त्यामुळे आता कथाकार आल्यावर आपण जाऊ, हे नियम नसतात बरं कथा श्रवणाचे. कथाकारानं यायच्या आधी, आणि मला माहिती इथं जागेचा अभाव आहे, त्यामुळं पाठीमागचे लोक येवो न येवो पण या मंडपातले लोक मात्र सगळ्यांच्या आधी उपस्थित राहणार आहे. पण असू द्या, तुमच्या या प्रेमभावाला मनापासून मी वंदन करते. अत्यंत सोज्वळ अंतकरणाने या धर्ममंडपात आपण उपस्थित आहात आणि देवादिदेव महादेव प्रभूजींची कथा आपण या ठिकाणी श्रवण करतोय.
मला वाटतं भोलेनाथांची सेवा करणारे अनेक मंडळी आहोत आपण. देवादेवामध्ये कधीतरी आपण भेदभाव मानतो. एखादा जर शैव असतील तर तो म्हणतो मग मी फक्त भगवान शिवांना मानतो. एखादा पंथीय सेवा करणारा असेल तो फक्त कृष्ण सेवा मानतो. पण देव आणि देवी स्वरूपांना जरी वेगवेगळे असले पण देवी देवता मात्र वेगळे नाही. जसं सोनं असतं ना माया हो, आपण जर सोनं करायला गेलो तर सोनं करत असताना हातातली अंगठ्या केल्या जातात, कानातलं केलं जातं, कुडकं केले जातात, गळ्यातलं मणी केले जातात, मंगळसूत्र बनवलं जातं, वेगवेगळे अलंकार आपण सोन्याचे बनवू शकतो. पण सोनं बदललं का? सोनं एकच आहे, फक्त त्यानं रूप वेगवेगळे धारण केले. तसा देव एकच आहे, त्याचे रूप फक्त अनेक. त्या ठिकाणी भगवंत अनेक रूपानं नटल्या गेलेला आहे, अनेक रूप भगवंतानं धारण केलेले. त्यामुळं आणि शिवप्रभूंची भक्ती केली नाही असा देवच नाही. प्रत्येक अवतार कार्य आपण पहा, भगवान शिवांच्या भक्तीशिवाय अवतार कार्य अपूर्ण आहे. पंढरीनाथाच्या दर्शनाला जर आपण पंढरीला गेलो तर तिथं सुद्धा आपल्याला भगवान शिवांचं दर्शन होईल. कारण साक्षात पांडुरंग परमात्म्यानं भगवान शिवजींना जे स्थान दिलेले ते आपल्या मस्तकावरती दिलेले की महायोग पीठे तटे भीमरत्यम वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रै समागत्य तिष्ठं तमानंदकंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. तिथंही भगवान शिवाचं वास्तव आहे. इकडं आपण जेजुरीला जरी गेलो तिथंही भगवान शिवजी विराजमान आहे. काल भैरवनाथाला जरी आपण गेलो तिथंही भगवान शिवाचं वास्तव आहे. कुठेही जा, भैरवनाथाच्या मंदिरात जा अथवा कुठल्याही देवस्थानला जा, आपण भगवतीच्या मंदिरात जरी गेलो तिथंही भगवान शिवाचं वास्तव आहे. कारण शिवशक्ती सोबतच असावी लागते आणि म्हणून त्या ठिकाणी कुठेही भगवान शिवांचं आपल्याला दर्शन होईल. अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य स्थापन केलं, पण ज्या वेळेला वयाच्या 15व्या वर्षी शपथ घेतली ते मंदिर सुद्धा रायरेश्वराचे. अरे आपण आळंदीला जरी गेलो तर माऊलींच्या ही भूमीमध्ये आळंदी हे गाव पुण्यभूमी टाव हो, आळंदी हे गाव पुण्यभूमी टाव आळंदी हे गाव पुण्यभूमी आळंदी हे गाव पुण्यभूमी दैवताचे नाव सिद्धेश्वर, दैवताचे नाव सिद्धेश्वर. आळंदी हे गाव हो, पुण्यभूमी ठाव दैवताचे नाव सिद्धेश्वर, दैवताचे नाव सिद्धेश्वर. 84 सिद्धांचा सिद्ध
भेटी मेळा हो. तिथेही माझ्या भगवान शिवांचं वास्तव्य आहे. निवृत्तीनाथांकडे जा, तिथेही त्र्यंबकराज रूपानं भगवान परमात्मा विराजमान आहे. म्हणजे कुठेही जा, साक्षात माझ्या भोलेनाथांचं दर्शन आपल्याला कुठेही पाहायला मिळेल. पण ऐका, आपल्यावरती सगळ्यात मोठे उपकार कुणाचे असेल तर ते मात्र अहिल्याबाई होळकरांचे. आज काशीचा विश्वनाथ जर आपल्याला दर्शनाला अनुभवायला भेटत असेल, त्याचं दर्शन आपल्याला भेटत असेल तर आपल्या अहिल्याबाईंचे उपकार आहे. अहिल्याबाईंनी 12ही ज्योतिर्लिंग मंदिराचा जीर्णोद्धार स्वतःच्या हाताने केला आणि म्हणून आपल्याला काशीचा विश्वनाथ सुद्धा त्यांचं दर्शन आपल्या अहिल्याबाईमुळेच आपल्याला होतं आहे बरं. आणि म्हणून शिवप्रभूंचं स्थान अलौकिक अवर्णनीय आहे. भोलेनाथांची ही कथा आहे, परंतु ही सगळ्यात पहिल्यांदा शिवांची कथा शिवजींनी मा पार्वतीला सांगितली. तसं पाहिलं तर पती पत्नी एकमेकांना सांगत राहतात, पण आजकालच्या पत्न्या जास्त करून मालकाला गाऱ्हाणं सांगतात. तुमच्या आईनं असं केलं, तुमच्या बहिणीनं तसं केलं, आज असं झालं, उद्या तसं झालं, जास्त करून गाऱ्हाणं सांगतात. पुरुष मंडळी बिचारे आमचे ऐकून घेतात बरं, पण ते तुम्हाला काही सांगो न सांगो, पण सगळ्यात जास्त आनंद जर पुरुष मंडळींना झाला ना, माऊल्या हो खरं सांगा बरं, ते आनंद कुणाला सांगतात? तुम्हालाच ना. ते आता फार दूर आहे, नाही तर हा प्रश्न त्यांच्यासाठीच होता. पण त्यांना अति आनंद झाला की मग ते मात्र महिलांना सांगत असतात. पण ऐका ना, आनंद जेवढा लवकर सांगतात तेवढं दुःख सांगणार नाही, पॉकेट मारलेलं सांगणार नाही, मित्रानं पैसे बुडवलेले सांगणार नाही, पण आनंद मात्र पतिराज नक्की पत्नीला सांगत असं सांगितलं पाहिजे. पण आज मात्र भगवान शिवजी मा पार्वतीला कथा वर्णन करून सांगतात. पण ही कथा जी आहे 3 संवादामध्ये संपन्न झाली. ही जी कथा आहे सुतजींनी शौनकादिकांना सांगितली, दुसऱ्यांदा नंदींनी सनत कुमारांना सांगितली आणि तिसऱ्यांदा ब्रह्मजींनी नारदजींना ही कथा वर्णन करून सांगितली. मी बसलेले आहे ना, याला व्यासपीठ म्हणतात बरं. व्यासपीठ का म्हणतात माहिती की इथं व्यासोशिष्ट जगत्रय हा व्यासजींच्या मुखातलं जे उष्ट आहे ते इथं सांगितलं जातं, म्हणून याला व्यासपीठ म्हणतात. पण या व्यासपीठावरनं जे आम्ही सांगतो ती भगवंताची कथा आहे आणि आपण सर्वांगाचे कान करून कथा श्रवण करतो. पण कधी कधी हा जो जीव आहे हा सुखासाठी प्रयत्न करतो. सुख नेमकं मिळेल कशानं? रात्रंदिवस आयास प्रयास आपले प्रत्येकाचे जर कशासाठी असेल तर ताई आम्हाला सुख मिळालं पाहिजे. सुख पाहिजे नाही असा व्यक्ती इथं बसलेला तरी नाही, पण ऐका ना, सायास प्रयास संसारातल्या सुखासाठी, पण बसलेल्यापैकी असा कोणी आहे का ताई आजपासून आम्ही टेन्शन फ्री झालो, या संसाराची आम्हाला अजिबातच चिंता राहिली नाही, असं कधी कुणाचं झालंय? म्हणजे खरं सांगा महिला मंडळ, आपण या संसारामध्ये सुखी आहे का नाही? तुम्ही काही नाराज आहे माझ्यावरती? बोला ना. मग कथा कीर्तनाला बसणं म्हणजे नुसतं टुळू टुळू पाहणं नव्हे, होकारार्थी नकारार्थी बोललं पाहिजे. नाही तर कधी कधी असे लोक भेटतात ना, ते बिचारे हसतही नाही, बोलतही नाही, डोलतही नाही, ते गेले का तेही कळत नाही. पण तुम्ही तरी तसं करू नका, हो नाही काहीतरी बोलत चला. आपण संसारामध्ये सुखी आहे का नाही? महिला मंडळ आहे का? माझा एक प्रॉब्लेम आहे बरं महिलांनो, मला तोंडाने बोललं तरच कळतं, मला काय मुंडकं डुलवलेलं कळत. त्यामुळे हो किंवा नाही सांगायचंय तुम्हाला. संसारात आपण सुखी आहे का नाही? नाही. पुरुष मंडळी पाठीमाग मुंडकं डुलवलं तरी कळेल मला, आहे का आपण सुखी? म्हणजे इथं बसलेल्यापैकी कुणी सुद्धा जीव या संसारामध्ये सुखी नाही. आता घरी गेलं की उद्यापासून कुणीही संसार करायचा वा नाही म्हणून कसं चालेल हो? संसार करा, प्रपंच करावा नेटका, नसू द्यावा फाटका, पण लागू द्यावा चटका परमार्थाचा. संसार करा. कुठल्या संतांनी सांगितलं नाही घरी जा, लेकर बाळा विरी टाका, अंगाला राख वाचा, हिमालयात तपश्चर्याला जा, सांगितलं का? सुखे करावा संसार. तुम्ही आनंदानं सुखानं संसार करा, करू नका असं नाही. पण संसार करत असताना सायास प्रयास आमच्या सुखासाठी आहे. ताई आम्हाला सुख मिळालं पाहिजे. मग सुखासाठी आपण काय करतो? नेमकं देव कोणता भारी याच्या शोधात. बोले बाबा भारी, पण काहीतरी संकटाला जर बोले बाबा नाही पावले तर लोक म्हणतात नाही नाही ह्या देवाचं काही खरं नाही. मग कृष्णाची भक्ती करणार. कृष्ण जर नाही पावले खंडोबाची भक्ती करणार. आम्ही वार बदलला की देव बदलतो. सोमवार उजडला की जे शिवभक्त आहे ते भोलेनाथांच्या मंदिरात जाणार आणि भजन करणार.
की नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय। मंगळवार उजडला की जे देवीचे उपासक आहे ते भगवतीच्या मंदिरामध्ये जाऊन भजन करतात की अनादि निर्गुण प्रगटली भवानी प्रगटली भवानी मोह महिषासुर मर्दना लागुनी मोह महिषासुर मर्दना लागुनी त्रिविध तापाती करावया जाळली विविध तापाची करावया जाळली भक्ताला तू पावसी निर्वाणी भक्ताला तू पावसी निर्वाणी ऐसा जोगवा मागेला ऐसा जोगवा मागेला आईचा जोगवा जोगवा मागेला आईचा जोगवा जोगवा मागेला आईचा जोगवा जोगवा मागेला आंब्याचा जोगवा जोगवा मागे हो आईचा जोगवा जोगवा मागेला आंब्याचा जोगवा जोगवा मागेला टाळी वाजत सगळे प्रेमाने जोडायचं जय हो भक्त आहे ते भजन करतात। बुधवार उजडला की जे कान्हाजीचे भक्त आहे ते मंदिरात जाऊन भजन करतात की नंद नंदन मनमोहन माझा नंद नंदन भक्तजनाचा प्राण विसावा तीन वत्सल भक्तजनाचा प्राण विसावा तीन वत्सल ओ नंद नंदन मनमोहन माझा नंद नंदन मनमोहन माझा नंदनंदन नंदनंदन मनमोहन माझा नंदनंदन कोणाला नृत्य करायचं असेल ना 5 मिनिटं उठून उभं राहा। आपण एक छोटंसं भजन घेऊ नुसतं टाळी नका वाजवा जमेल तसं भगवंतासाठी आपल्याला नृत्य करायचं या भावनेनं जमेल तर ज्यांना नृत्य करता येत असेल त्यांनी उठून उभं राहा आणि आनंदानं फक्त 2च मिनिटं आपण 5च मिनिटं भजन घेऊया। नंद नंदन मनमोहन माझा नंद नंदन मनमोहन माझा नंद नंदन मनमोहन माझा नंदनंदन नंदनंदन मनमोहन माझा नंदनंदन मनमोहना
नंदना मनमोहन माझा नंदनंदन नंदनंदन मनमोहन माझा नंदनंदन उमापती महादेव की बोला प्रेमाने सगळ्यांनी ताट हात वरती करा मागचे पुढचे सगळ्यांनी आणि एक साथ श्रद्धेने प्रेमाने सगळ्यांनी जय घोष करा उमापती महादेव की हर हर जोरात जोरात मनापासून आवाज आला पाहिजे हर 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 महिला मंडळ तुम्ही कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्य सख्यात्मनिवेदनम नृत्य ही सुद्धा एक भक्ती सांगितली पण कधी कधी आमच्या महिला मंडळांना नृत्य करण्याची इच्छा असते काही काही घरांना असं असतं की तिथं फारसं महिला बाहेर जात नाही पण असं काही नाही माऊले हो तिकडं जरी आपल्याला बंधनं असतील ना तर इथं मात्र लाजायची काही गरज नाही आपल्याला काय कुणी देखावा म्हणून थोडी नृत्य करायचंय आपल्याला साक्षात भगवंत आपल्याकडे पाहतोय या भावनेनं आपल्याला इथं नृत्य करायचे म्हणून नाचण्याचे प्रकार असतात लक्ष द्या बरं निवडून आलेली पार्टी पडलेल्याच्या दारामध्ये नाचते नाचते का तुमच्याकडं बोला ना हां या खुनशहार गावोगावी तुम्ही मान्य कराल अथवा न कराल आजी अशा अशा करता पण आम्हाला माहिती निवडून आलेली पार्टी पडलेल्याच्या दारात नाचते तरुण पोरं दारू पिऊन वरातीमध्ये नाचतात आणि कथा कीर्तनात नाचल्या जातं बाबा असे 3 प्रकारचे नाचणे लक्ष द्या बरं निवडून आलेली पार्टी ज्या वेळेला पडलेल्याच्या दारामध्ये नाचते ते नाचणं तिरस्काराचं की भक्तीचं बोला ना एक स्वरात बोला तिरस्काराचं की भक्तीचं तिरस्काराचं तरुण पोरं दारू पिऊन वरातीमध्ये नृत्य करतात ते नाचणं मस्तीचं की भक्तीचं मस्तीचं निवडून आलेली पार्टी ज्या वेळेला पडलेल्याच्या दारामध्ये नाचते ते नाचणं तिरस्काराचं तरुण पोरं दारू पिऊन वरातीमध्ये नृत्य करतात ते नाचणं मस्तीचं पण कथा कीर्तनातलं जे नाचणं आहे ते आहे भक्तीचं आणि म्हणून नाचायचंच असेल तर खरं तर आम्ही इथं नाचलं पाहिजे बरं नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी नाचायचं असेल तर इथं नाचावं बरं का माया हो तुम्हाला जर घरून काही अडचण असली ना काही काही घरी नाही नाचू दिल्या जात पण मालकाला आज परवानगी घेऊन या रात्रीच्याला विचारा बरं चालेल का नाचलं तर नाही तर तुम्ही इथं नाचायच्या आणि घरी जाऊन त्यांनी तुम्हाला ठोकायचं मग ते चुकीचं आहे त्यापेक्षा उद्या विचारून या बरं आणि असं लाजू नका बघा इथं काय कोणी बघतो म्हणून नाचायचं नाही साक्षात भगवंत आपल्याला बघतोय या भावनेनं आपण नृत्य करायचे आणि रोज भागवताला येताना ना माऊल्या हो घरातलं काम आटोपलं कसं तरी निघालं म्हणून निघायचं नाही कथेला तरी नाही 7 दिवस असं ठरवूनच ठेवायचं सप्ताह आला की पहिल्या दिवशी ही दुसऱ्या दिवशी ही तिसऱ्या दिवशी ही चौथ्या दिवशी ही 5व्या दिवशी 6व्या ही 7व्या दिवशी आणि काल्याला सुद्धा अशी भारी साडी घालून यायची 5-10 हजाराची या बाबतीत नाही आणि काही असो का नसो आणि माझ्या महिला मंडळाला बाबा इतक्या साड्या आहेत ना तरी दन सण आला की पप्प्याच्या बापाला एकच पप्प्याचे पप्पा ह्या सणाला ना मला चांगली साडीच नाही पा आणि यांनी जर कधी ते कपाट उघडलं आणि त्या साड्याने जर बाहेर यायचा निर्णय घेतला अंगावर पडून एखादी मरल एवढ्या साड्या पण तरी दर सणाला पप्प्याचे पप्पा या सणाला मला चांगली साडीच नाही
महिलांचंही नेहमी गाराणंच असतं, पण माऊल्या फार साड्या आहे तुमच्याकडे. ठरूनच ठेवायचं, ह्या दिवसाला ही घालणार, त्या दिवसाला मेकअप करून नटून तटून सजून धजून यायचे. साक्षात भगवंत आपल्याला पाहणारी या भावनेनं. आणि नाही काही ना आपल्याकडं पाहूनच आपल्याला समाधान वाटलं पाहिजे, तिच्यापेक्षा आज माझी चांगली बरं का, आणि तिचा कलर तरी एवढा खास नाही पण माझा लईच भारी वाटेल, असं आपलंच आपल्याला समाधान वाटेल. किंवा त्या भावनेनं त्या सुंदर दिसण्यानं तरी तुम्ही इथं प्रसन्न बसाल बरं. चला असू द्या, हा आनंद आहे. बऱ्याच महिला मंडळ खरं तर नृत्य करतात, काहींना लाज असते, पण लाजू नका. इथं काय पुरुष मंडळ नाही कथा करण्यासाठी, मी सुद्धा तुमच्यासारखी एक महिलाच आहे, मुलगीच आहे, तुमच्या मुलीप्रमाणे आहे मी, मला तरी लाजू नका. आणि बाहेरचे काय तुम्हाला येऊन बघत नाही, आपला आनंद आपण घ्यायचा, कुणामुळे आपला आनंद कधी कमी होऊ द्यायचा नाही. नाहीतर आजकाल काय होतं ना, ती उडली कमी उठल, आणि काही काहींना तर उठायच्या आधीच प्रश्न, हातपाय कसे हलवायचे, कंबर कसं हलवायचं, कसं नाचायचं, नाचताच नाही आलं तर शेजारी हसेल, काही भावच ठेवायचा नाही. आपल्याला जमल ना देवासाठी नृत्य करायचे, याचं त्याचं बघून नाही, आपल्याला फक्त याचं त्याचं बघून. काही काहींना उठावं वाटत नाही, काही काहींचे कारणं वेगळं राहतात, पण आपण त्याचं पाहून याचं पाहून त्याचं पाहून करायची आपल्याला सवय लागली, त्यामुळे थोडंसं जड जातं. पण याचं त्याचं पाहू नये, ज्याचे त्याची कारणं वेगळे. तुम्हाला उदाहरण सांगते याच्यावरनं बरं. एकदा एक जावई बापू सासूरवाडीला आले, आल्याबरोबर एक पोस्टमन पत्र घेऊन आले. पोस्टमनच्या हातातलं पत्र त्यांनी घरातलं एक महत्वाचं व्यक्ती म्हणून दिसला बसलेला, तर त्यांच्या हातामध्ये दिलं. जावई बापूनं ते पत्र हातामध्ये घेतलं. लक्ष द्या बरं, आणि रेंजमध्ये बसा. त्या जावई बापूनं ते पत्र उलट पालट केलं, आणि त्या पत्राकडे पाहून जावई बापू रडायला लागले. हे सासूबाईनं पाहिलं, बाई म्हणे माझा निबरगड जावई एवढे दिवस झाले लग्नाला, अजून काही रडला नाही, पण ज्यार ते आज का रडतोय ना, त्यार ते काहीतरी बरं वाईट झालं असावं, त्याच्याशिवाय जावई रडणारच नाही. आणि मग त्या सासूचं पाहिलं आणि जावयाचं पाहिलं, सासूबाईनं रडायला चालू केलं. सासूबाईचं पाहिलं, सुना म्हणल्या, बाई आजपर्यंत एवढा त्रास दिला सासूनं, पण कधी तिच्या डोळ्यात पाणी आलं नाही आपल्या त्रासामुळं, आणि ही तशी काही रडायची नाही, काहीतरी घडलं असावं. मग त्या सुनांनी रडायला चालू केलं. सुनांनी रडायला चालू केल्यानंतर सासूला असं वाटलं होतं की जावई तसा रडणार नाही, आणि तिचं पोरग मिलिटरीत होतं. तिला वाटलं मिलिटरीतल्याच पोराचं काहीतरी झालं म्हणून सासू रडायला लागली. सासूचं पाहिलं की सुना रडायला लागल्या. त्या सुनांचं पाहिलं, त्यांची पहिली गल्ली, पहिल्या गल्लीचं पाहिलं, दुसरीचं पाहिलं, तिसरीचं पाहिलं, चौथीचं पाहिलं, पाचवी. आता या रडत होत्या. तेवढ्यात ते मिलिटरीतलं पोरग सुट्टीवरनं घरी येत होतं. त्याला त्या बायका रडताना दिसल्या. तू जवळ गेला, म्हणलं काकू काय झालं रडायला? काकू म्हणले, काही नाही बाबा, आमच्या समोरची गल्ली रडते ना म्हणून आम्ही रडतो. त्या समोरच्या गल्लीला विचारलं, काय झालं रडायला? काही नाही म्हणले, आमची 3री नंबरची गल्ली रडते म्हणून आम्ही रडतो. त्या 3ऱ्या गल्लीला विचारलं, काय झालं रडायला? काही नाही म्हणले, 2री गल्ली रडते म्हणून आम्ही रडतो. 2रीला विचारलं, ती म्हणे पहिली रडते म्हणून आम्ही रडतो. पहिलीला विचारलं, काय झालं? काही नाही म्हणे, या समोरच्या तुमच्या घरातल्या बायका रडत होत्या म्हणून आम्ही रडत होतो. भाऊजाईला बायकोला विचारलं, काय झालं रडायला? काही नाही म्हणे, आजपर्यंत सासूला कधी रडताना पाहिलं नाही, आज सासूबाई रडतात ना म्हणून आम्ही रडतो. आईला विचारलं, काय झालं आई रडायला? आई म्हणे, बाई ज्या संशयानं रडत होते ते मिलिटरीतलं पोरगं तर घरी आला, त्याला काय सांगावं? काय नाही म्हणे बाबा, जावई बापू आले, जावईला पत्र मिळालं, जावई बापू रडताना मी पाहिलं, मला फार दुःख वाटलं म्हणून मी रडायला लागले. मेवण्याला विचारलं, मामा काय झालं दाजी रडायला? मेवणा म्हणला, पुन्हा त्यांना हातातलं पत्र असं उलतं पालतं केलं आणि फार पुन्हा डोळ्यात अश्रू आले. अहो झालं काय रडायला? म्हणे, मला एका गोष्टीचं फार वाईट वाटलं, जर मी शाळा शिकलो असतो ना तर या पत्रात काय लिहिलंय मला कळलं असतं. म्हणे शाळा न शिकल्यामुळं या पत्रात काय लिहिलं मला काहीच कळायला तयार नाही म्हणून मी रडतो. म्हणजे रडण्याचं कारण कुणाचं काय असेल, पण आपण फक्त याचं त्याचं पाहून करायची सवय लागली. तसंच आहे महाराज, महिलांना नृत्य करावं वाटतं, पण काहींना वाटलं ती उठली तर मी उठल, ती नाचली, पण त्यांची कारणं काय वेगळे. पण आपण कुणामुळे तरी आपला आनंद कमी होऊ द्यायचा नाही. ज्याचा त्याचा आनंद ज्यानं त्यांना आनंदानं घ्यायचा आहे. आणि म्हणून बस 6 दिवस 7 दिवस आहे, याच्यानंतर तुम्हाला कोणी नाचा म्हणलं तरी तुम्ही नाचू शकणार नाही, नाचायलाच गेले. जर वाटलं तुम्हाला आता कथा झालं निवांत एकटीनं नाचत बसावं तर घरच्या म्हणतील आता हिच्या गोळ्या संपल्या, असं होईल का नाही असं. त्यामुळे इथंच हा आनंद आपण घेऊ शकतो. त्यामुळे माऊल्या हो लाजायचं नाही. 2 भजनं आपले नित्यानं होणार आहे, एक मध्यंतर आणि एक शेवटला. त्यामुळं सगळ्यांनी जागेवरती उठवून उभं राहायचं आणि जमेल तसं सगळ्यांनी नृत्य करायचे. बरं आज जाऊ द्या, पण उद्यापासून मात्र नक्की सर्वांनी नृत्य करणार आहोत आपण. भक्ती करायची तर मनापासून. काय झालं, आवाज क्लिअर येत नाही का?
काही नाही ही भक्ती आहे. तुम्हाला एक तिला आवडत नसेल, पण ज्यांना नृत्य करता येतं ते नक्कीच करणार आहे. कोणी सांगितलं? नाही, काही नाही. ज्याचे त्याचे भाव वेगवेगळे असतात, पण आपल्याला जे योग्य वाटतं ते आपण करावं. चला, महत्त्वाचा विषय असा आहे की आपला उद्धार व्हावा असं जर आपल्याला वाटत असेल तर निश्चितपणानं एका तत्वानं, एका मंत्रानं, एका गुरुनं, एका देवतेनं आणि भगवत चिंतनानं तुमचा आमचा उद्धार निश्चितच आहे. आणि म्हणून संत महापुरुष आपल्याला सांगतात, एक तत्व नाम दृढ धरी मना, हरीसी करुणा येईल तुझी. किंवा या जीवाला जर सुखच पाहिजे असेल तर आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नव्हे. भगवंत त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त व्हावा, त्याची भक्ती आपल्याला प्राप्त व्हावी, आपला उद्धार व्हावा असं जर वाटत असेल तर संत सांगतात आपल्याला एक भगवंताला शरण जावं लागेल. आणि निश्चितच आपण गेलं पाहिजे. नाही तर काय होतं ना, भक्ती करताना नेमकं कोणत्या देवाची भक्ती करू याच्यात आपण बिझी होऊन जातो. खरं तर जी भक्ती असते ती बाजूलाच राहून जाते. त्यामुळं हा देव भारी तो देव भारी असं नाही. मनामध्ये ज्याच्याविषयी श्रद्धा भाव असेल त्याच्याशी आपण एकरूप व्हावं आणि एकनिष्ठतेनं भक्ती करावी. निश्चितच जीवाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून भगवंताची कथा श्रवण करत असताना एक आपल्याला प्रामुख्यानं पाहायला मिळतं, भगवान शिवजी अत्यंत भोले बाबा आहे. फार देवादिदेव महादेव म्हटलं गेलं, परंतु भोले बाबा फार भोलं दैवत आहे. आज मी या व्यास गादीवर तुम्हाला बसलेली जरी दिसत असेल, माझ्या घरामध्ये परमार्थी कुठलीच परंपरा नव्हती. आई वडील आजोबा पंजोबा कोणीच या क्षेत्रामध्ये नाही. सगळे आमच्या घरचे मंडळी खाणारे होते, पण त्यांच्या घरामध्ये माझा जन्म झाला. आणि मला मनापासून भगवान शिवजींच्या भक्तीचं फार वेड होतं. बरं, मी लहान होते, अगदी 4-5 वर्षाचे असल्यापासून मला कुठंही चिखल भेटला की मी फक्त पिंडच बनवायचे. मला फार मी भांडे भरून ठेवायचे. घरचेही मला बोलायचे, चुलत्या काकांच्या घरी गेलं की त्यांचेही भांडे माझ्याच्यानंच भरलेले राहायचे. पण मला नेहमी शिवजींची पिंड बनवण्याची फार इच्छा आणि फार हौस, फार पूजेचा मला त्या ठिकाणी आनंद वाटायचा. मी मनापासून शिवजींची जमेल तशी बालपणापासून भक्ती करायची. इच्छा नव्हती खाण्यापिण्याची मला सुद्धा, पण त्या वयात काही कळायचं नाही. आणि घरामध्ये जसं वातावरण असतं अगदी त्या पद्धतीनं आपल्यालाही ते स्वीकारावं लागतं. आपल्याला घरची लोक ओळखू शकत नाही. एखादा भक्त जन्माला आला तरी सुद्धा त्यांच्या घरातलं जे वातावरण आहे त्याच्यामध्ये आपल्याला राहावंच लागतं. बरेच दिवस मी त्या वातावरणामध्ये राहिले, पण एक कीर्तन ऐकल्यानंतर मला मनातून असं वाटलं की आपण सुद्धा कीर्तनकार व्हावं. आणि मी शाळेमध्ये सहजपणे, माझे बंधू आहे मिलिटरीमध्ये, माझे दादा मला नेहमी आगळे वेगळे गाणं म्हणायलाच लावायचे, भावगीतं नेहमीच्यानं म्हणायला लावायचं. त्यावेळेला बंधुराजानं मला भावगीत शिकवलं आणि त्या गाण्यावरनं शिक्षकांनी सांगितलं, हो ही मुलगी गायनासाठी फार सुंदर आहे, प्रगती करेल ही मुलगी. त्यावेळेला आईनं भावानं प्रयासानं शिक्षण संस्थेमध्ये टाकलं. पण मी खरं तर या धार्मिक क्षेत्रामध्ये परमार्थिक क्षेत्रामध्ये आले असेल याला कारण फक्त भगवान शिवजींची कृपा आहे. शिवांची केलेली भक्ती, त्याचा प्रसाद खरं तर मला प्राप्त झालेला आहे. म्हणून आज एवढी मोठी गादी आपण प्राप्त करू शकतो. नाही तर छोट्याशा घराण्यातून आज एवढ्या मोठ्या गाद्या प्राप्त करणं तसं कदापि शक्य नाही. पण ही त्याची कृपा आहे. आणि देवादी देव तर एवढा भोला बाबा, एवढे भोले दैवत आहे. एक जुनाट शिव मंदिर आहे आणि तिथं चोरी करण्यासाठी एक चोर गेलेला होता. त्यानं चोरी करण्याचा प्रयास केला, पण चोरी करण्यासाठी त्याला काहीच भेटलं नाही. इकडे तिकडे बघू लागला, काहीच सापडायला तयार नाही. त्यावेळेला त्यानं भगवान शिवांच्या जुनाट शिवलिंग मंदिरामध्ये गेला. तिथंही मंदिरात काही भेटलं नाही. काय करावं, जाऊ द्या म्हणे, इथं काही जरी नसलं पण एक पितळाची घंटा होती. ती घंटा काढण्यासाठी तो प्रयास करू लागला, पण ती घंटा त्याच्याच्यानं खाली येईना. त्यावेळेला त्यानं शिवपिंडीवरती दोनही पाय दिले आणि ती घंटा हातामध्ये काढून घेतली आणि पळत पळत निघाला. भगवान शिवजी प्रसन्न झाले, एवढे बोले प्रसन्न झाले. अरे म्हणले, वरंवरे हवा असेल ते माग. त्याला वाटलं न जाणो काहीतरी वनामध्ये जंगलामध्ये आहे, काहीतरी आगळं वेगळं प्रगट झालं. अरे पण मी तुझ्यावर प्रसन्न आहे, हवा असेल ते माग. अरे तुम्ही कोण आहात? म्हणे मी देवादिदेव महादेव, मी घंटा चोरली आणि तुम्ही प्रसन्न कसे झालात? अरे म्हणे आजपर्यंत एवढे भक्त पाहिले, कोणी येतं 2 हातांनी नमस्कार करतं, कोणी फक्त मस्तक टेकवतं, पण तू एकमेव असा भक्त आहे की तू संपूर्ण शरीरच मला दान केलं. म्हणजे एवढे बोले बाबा बोले. आणि देवादिदेव महादेव निश्चितपणानं बोले तर आहे, पण तुमच्या आमच्यावरती कृपा करणारा देव आहे. आणि म्हणून भगवान शिवजींची ही कथा आहे. शिव त्यांना म्हणावं,
की तुमच्या आमच्यामध्ये शिव आहे म्हणून आपण जिवंत आहे. आपल्यामधला जर शिव निघून गेला तर याचं स्वरूप शव होईल. लोक याला घेऊन जातील, जाळून टाकतील. म्हणून याच्यामध्ये शिव आहे, शिवतत्व विराजमान आहे. प्रत्येकामध्ये भगवान शिवांचं वास्तव्य आहे. आणि म्हणून आपण सुद्धा सदैव भगवत चिंतनाशी जोडले गेलेलं पाहिजे. जमेल तेव्हा ओम नमः शिवाय, श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम. जोपर्यंत या शरीरामध्ये शिव आहे ना तोपर्यंत शिवप्रभूंचं ध्यान करा, शिवप्रभूंचं गुणगान करा. आणि म्हणून तो भगवंत कसा आहे त्याचं आम्हाला चिंतन करायचं, तो परमात्मा कसा आहे यासाठी सगळ्यात पहिल्यांदा श्लोक जो लिहिला तो भगवान शिवांचं स्वरूप वर्णन करणार की सच्चिदानंद रूपाय सदसौव्य शांती हेतवे नमः शिवाय संभाय सात्वतं पतये नमः स्वयंभुवे नमो नमः. त्या भगवान शिवांना आणि माँ पार्वतीला या श्लोकामध्ये वंदन केलेलं आहे. पण ऐका ना, तो भगवान शिव कसा आहे? सत्य स्वरूप माझे भगवान शिव जे आहेत आजही सत्य आहे माऊल्या हो, उद्याही सत्य राहणार आहे आणि अंत में भी सत्य रहेगा. तुम्ही कधी तीर्थयात्रा करून आलेले आहात? तुमच्या आधीही तुमचे वाडवडील करून आले, ते आपल्याला सांगत असतात अहो आम्ही केदारनाथ बद्रीनाथला गेलो ना, पहाडावरती मंदिर आहे, कुठली व्यवस्था नाही, चालत चालत जावं लागतं. म्हणजे ते जाऊन आले तेव्हाही भगवान शिवजी आहेत. आज आपण आजही आहे आणि आपण नसणार आहे त्याही वेळेला भगवान शिवजी राहणार आहे. कारण सत्य तू एकमेव भगवान शिव, एकमेव भगवंत त्या ठिकाणी सत्य आहे. म्हणून सत्य हे भगवंताचं स्वरूप आहे की सत्यम शिवम सुंदरम. सत्यम शिवम सुंदरम. हो सत्यम शिवम सुंदरम. ईश्वर सत्य है, सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है. सत्यम शिवम सुंदरम. 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 सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है. सत्य ही ईश्वर सत्य है, सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है. सत्यम शिवम सुंदरम. सत्यम शिवम सुंदरम. भगवान सत्य आहे, सत्य स्वरूप भगवंताचं आहे. आणि एवढंच नाही,
भगवंत सच्चिदानंद रूपाय, भगवान परमात्म्याचं सत्य स्वरूप आहे. तीनही कालाचा नाश करणारा भगवान परमात्मा आहे. त्रितापाचा नाश करणारा भगवंत आहे. आणि एवढंच नव्हे, आनंद स्वरूप हे सुद्धा एक भगवंताचं स्वरूपच आहे. आनंद जो आहे ना, एक वेळेला आपण सुख आपल्याला मिळू शकतं, संसारात प्रयास करतो ते सुखासाठी, ते मिळतं आपल्याला सहजासहजी. पण आनंद हा कुठल्याच बाजारात भेटत नाही. आनंद हा येतच येऊन घ्यावा लागतो. पंढरीला जाण्याचा जो आनंद आहे तो सुद्धा कुठल्या बाजारात हा सुख विकत घेता येतं. 15,000चं जे कूलर नावाचं सुख आहे आपण ते विकत घेऊ शकतो. ताज्या वस्तू शिळा करून खाण्याचं जे सुख आहे ते आपण 20-25 हजारात विकत घेऊ शकतो. फॅन नावाचं जे सुख आहे आपण 2-4 हजारात विकत घेऊ शकतो. परंतु कथा कीर्तन नृत्य करण्याचा आनंद, कथा कीर्तन श्रवण करण्याचा आनंद, पंढरीला जाण्याचा आनंद हा कुठल्याच बाजारात भेटत नाही. तो इथंच येऊन घ्यावा लागतो बरं. आणि म्हणून हे आनंद हे सुद्धा भगवंताचं एक स्वरूप आहे. आणि म्हणून सत्यम शिवम सुंदरम हे भगवंताचं स्वरूप आहे. पण भगवंत मात्र अत्यंत दयानिधी आहे. भगवान शिवांची पूजा करत असताना त्या ठिकाणी दक्षिणेला आपली पाठ असावी, उत्तराभिमुख आपण शिवपूजा करत असताना बसावं. आणि शिवपूजा नेहमी त्या ठिकाणी पिंड जे आहे, भगवान शिवांचं जे लिंग आहे ते नेहमी उत्तराभिमुखच असतं बरं. कुठेही तुम्ही पहा शिवमंदिरामध्ये उत्तराभिमुख त्या ठिकाणी शिवलिंग असतं. शिवपूजा करत असताना फार आपल्याला त्या ठिकाणी अशीच पूजा केली पाहिजे. हा जमेल तर भक्त माहिती झाल्यानंतर ती पूजा करू शकतो. पण माहिती नसलं ना, एक लोटा जल सब समस्ये का हल. एक लोटा जरी आपण भगवान शिवांना श्रद्धेनं प्रेमानं समर्पित केला, शिवांना त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी पाणी जरी अर्पण केलं तरी सुद्धा भक्ताला सहजतेनं प्रसन्न होणारं दैवत माझे भगवान भोले बाबा आहे. पूजेला कधी गेलो, आपल्याकडे जर बेलपत्र उपलब्ध झालं नाही तर शिवपिंडीवरती वाहिलेलं जे बेलपत्र आहे ते जरी आपण पुन्हा घेऊन धुवून जरी पुन्हा वाहिलं तरी सुद्धा माझा भोले बाबा त्या भक्तावरती प्रसन्न होणार आहे. आपल्याकडे जर त्या ठिकाणी फलं नसतील, फलांचा ज्यूस जरी आपण वाहिला, उसाचा रस जरी वाहिला तरी सुद्धा माझे भगवंत भोले बाबा भक्तावरी प्रसन्न होतात. एवढं भोलं असणारं दैवत आहे. पण शिवप्रभूंना त्या ठिकाणी पूजा करत असताना भस्म लावावा, चंदन लावावं. महिला मंडळ पिंडीला कुंकू लावतात, पिंडीला कधीही कुंकू लावायचं नाही. आणि आपलं जे मस्तक आहे ते त्या ठिकाणी जो कडेचा भाग असतो त्या ठिकाणी लिंगाला कधी आपलं मस्तक लागू द्यायचं नाही. महिलांनाही फार हौस असते, किती जरी दूर लिंग असलं ना बाबा, कड्यावरती लिंगावरती खाली डोकं न टेकवता तिथं वरती डोकं टेकवायला जातात. हे जे मस्तक आहे ना हे फक्त गुरूंच्या चरणाला लागलं पाहिजे. देवाच्या त्या ठिकाणी पिंडीला या मस्तकाचा स्पर्श करायचा नाही. आपलं जे मस्तक आहे हे गुरु चरणाला लागलं पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा गुरुचंही दर्शन करत असताना उजव्या पायाला गुरूंच्या आपलं मस्तक त्यांच्या उजव्या चरणाला, उजव्या अंगठ्याला लागलं पाहिजे. पण गुरु कुठं बसलेले हेही बघत जा, नाही तर खुर्चीवर बसलेले असावे मांडी घालून, तुम्ही गुरु खाली पाडून दर्शन करायला घाबरणार नाही. नाही तर म्हणतात कथाकारांना सांगितलं असं नाही. पण जर गुरुजी आपले गुरुदेव जर एखाद्या स्थानावरती बसलेले असेल तर सायास आपला असा असावा की आपलं जे मस्तक आहे त्यांच्या उजव्या चरणाला, उजव्या चरणाच्या अंगठ्याला लागलं पाहिजे. हा प्रयास आपला असला पाहिजे. आणि म्हणून शिवजी त्यांचं दर्शन घेत असताना, त्यांची पूजा करत असताना तुम्ही जशी कराल तशी माझ्या भगवान शिवांना मान्यच आहे. पण आपल्याला माहिती झाल्यावर तरी आपण त्या ठिकाणी मधल्या लिंगाला डोकं न टेकवता कडेचा जो भाग आहे तिथं आपण आपलं डोकं टेकवू शकतो. देवादिदेव महादेवांचं जे स्थान आहे ते अत्यंत परमपवित्र आहे. भगवान शिवांचं जे शिवलिंग आहे ते कशा पद्धतीनं निर्माण झालं आपण कथा भाग उद्या पाहणार आहे. पण शिवप्रभूंची ही कथा ज्या स्थानावरती संपन्न झाली ती नैमिषारण्य पावनभूमी आहे. सगळ्यात पहिल्यांदा शौनकादिकांना कथा सत्संग करण्याची इच्छा झाली त्यावेळेला ब्रह्मजींनी एक मनोमय चक्र सोडलं आणि ते मनोमय चक्र ज्या स्थानावरती जाऊन पडलं ते नैमिषारण्य एक निमिषभरामध्ये स्थिर झालं. त्याला नैमिषारण्य म्हणतात. तुम्ही जर कधी तीर्थयात्रा केली असाल तर नैमिषारण्य एक सुंदर क्षेत्र आहे जिथं भागवतही पहिल्यांदा सुरुवात झाली, जिथं शिवकथाही सगळ्यात पहिल्यांदा संपन्न झाली. ती भूमी नैमिषारण्य भूमी आहे. त्या नैमिषारण्य भूमीमध्ये आपण कथा कधी की आनंद त्या ठिकाणी कथा श्रवणाचा आनंद घेतला.
कधी त्या स्थानावरती सायास प्रयास असावे की एकदा तरी त्या स्थानावरती जाऊन आपण कथा श्रवण करूया. कारण सगळ्यात पहिल्यांदा कथा ज्या स्थानावरती संपन्न झाली ती नैमिषारण्य भूमी आहे. पण ऐका ना, माझं तर त्याप्रती परम सौभाग्य आहे. श्रीमद भागवत कथा आपण इतकं तिथं जाऊन आयोजन नियोजन करू शकत नाही. कारण का माहिती का, वृंदावनला गेलो, फार मोठे मोठे देवस्थान आहे, तीर्थयात्रा आपण त्या ठिकाणी दर्शन करण्यासाठी. पण नैमिषला मात्र तसं काहीच नाही. अत्यंत गरीब लोक आहे, अक्षरशः 200-300 रुपये रोजानं काम करणारे लोक आहे, घराच्या कुठल्या सुधारणा नाही, अत्यंत साधारण असणारं नैमिष भूमी आहे. पण एक स्थानाचं फार मोठं महात्म्य, जो नैमिषमध्ये कुंड आहे ना, ते नैमिषारण्य ते चक्र ज्या स्थानावरती पडलं तर सप्त पाताळ भेदून त्या ठिकाणी महाराज पाताळात गेलेले. बाबा, पाताळातून पाणी वरती येतं त्या कुंडामध्ये, त्याला चक्रतीर्थ म्हटलं जातं. आजही त्याला रिंगण केलेलं आहे आणि कडेचा जो भाग आहे तिथं आपल्याला स्नान करता येईल. याच्यामध्ये मात्र कुणाला जाता येत नाही, कारण ते पाताळापर्यंत त्याचं स्थान आहे. आणि म्हणून त्या भूमीमध्ये परम सौभाग्यानं 3 वेळेला कथा करण्याचं सौभाग्य. आत्ता मागच्या एप्रिल महिन्यामध्ये मी जाऊन कथा करून आले. पण तिथे एक वेदव्यास आश्रम आहे, मी एवढा मोठा आश्रम तरी पाहिला नाही. आमच्या आश्रमाच्या कथेचं जे स्थान होतं त्या आश्रमाचं भाडं आमचं फक्त कथेचं जे आहे 150-200 लोक होते आयोजकांचे, जवळपास 20 लाख रुपये नुसतं कथेच्या स्थानाचं भाडं होतं 7 दिवसाचं. पण एवढं काही मोठं भव्य दिव्य नियोजन होतं आणि सगळ्या शिकलेल्या महिला होत्या. आमच्या भुमरे साहेबांच्या पत्नी, काळे आमदार आहे औरंगाबादचे, त्यांच्या धर्मपत्नी आणि सगळे काही सुशिक्षित लोक. त्यामुळं महिलांना यूट्यूबच्या माध्यमातून सगळं काही माहिती होतं. भागवत का ऐकावं, कुठे ऐकावं, त्या क्षेत्रामध्ये काय दानधर्म करावा. त्यावेळेला अधिक मास होता. महिला मंडळ 33 पदार्थ वस्तू, सप्तधान्य, 33 बत्ताशे, हे जे सप्त बर्तन सगळं काही दान करायला नैमिषमध्ये घेऊन आल्या होत्या. म्हणजे कथा श्रवणाचं सुद्धा ज्ञानच असावं लागतं बरं. कथा का ऐकावी, कशी ऐकावी, कथाकारानं इथं सांगावं मग आपण करावं. पण ऐकल्यानंतर कधी ना कधी कुणाच्या ना कुणाच्या माध्यमातून आपण जर नियम ऐकलेले असेल तर त्या नियमानं आपण कथा श्रवण केली पाहिजे. त्यामुळे नैमिषमध्ये सेवा करण्याचं, कथा श्रवण करण्याचं काही आगळं वेगळं पुण्य. सगळी नैमिषमध्ये जाऊन त्या ठिकाणी महाराज सगळ्यात पहिल्यांदा शिवकथा सुरू झाली आणि सुतांनी शिवणकादिकांना ही शिवमहापुराण कथा वर्णन करून सांगितली. पण आम्हाला कथा माहिती, कथा आम्ही ऐकणारे, पण शिवकथेनं कुणाचा उद्धार झाला हे तर आम्हाला सांगा. त्यावेळेला ही दिव्य कथा वर्णन करून सांगू लागले. आणि ही कथा मी तुम्हालाही सांगणार आहे. त्यामुळं 2 मिनटं सगळ्यांनी ताट बसा, श्रद्धेनं 2 हातानं टाळी, प्रेमानं 2 मिनटं शिवप्रभूंचं भजन करूया आणि नंतर आपण उर्वरित कथा प्रसंग पाहू. सगळ्यांनी टाळी वाजवा आणि भजन करा. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, सगळ्यांनी प्रेमानं हर भजन हर करा. बोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय,
क्या बात आहे. सगळ्यांचा आवाज येऊ द्या. नमः शिवाय ओम नमः शिवाय. जोरात जोरात पाठीमाग. नमः शिवाय ओम नमः शिवाय. वा वा. ह नमः शिवाय ओम. आता सगळ्यांनी दोन्ही हात ताट वरती करा. सगळ्यांनी करा करा. पाठीमागचे दादा बाबा काका सगळ्यांनी एक साथ टाळी आणि प्रेमाने नमः शिवाय ओम नमः शिवाय. नमः पार्वती पते हर हर महादेव. हर हर जय हो. महिला मंडळी, तुम्ही रामकथा ऐकली, अनेक कथा इथं ऐकल्या असतील. मला माहिती नाही बरं तुम्ही कुठल्या कुठल्या कथा ऐकल्या, पण बऱ्याच महिला संकोच करतात हे हात वर करण्यासाठी. हात वरती का केले जातात लक्ष द्या. माहिती का आपल्याला? बरं आता ऐका, लक्षात ठेवा आणि कंजूसपणा मात्र करत जाऊ नका हात वरती करायला. हात वरती केले जातात ना, याचं कारण असं आहे. द्रौपदी आई साहेबांना ज्या वेळेला दुर्योधनानं दुःशासनाला सांगितलं होतं डावामध्ये जिंकल्यानंतर जा द्रौपदीला घेऊन ये, विवस्त्र कर आणि तिला माझ्या मांडीवरती आणून बसव. ज्यावेळेला वस्त्राला हात लावणार, तिला माहिती आहे आता डावामध्ये मी जिंकल्या गेलेली आहे आणि आता माझा नाविलाज आहे. पण त्यावेळेला तिनं भगवंताला प्रार्थना केली. प्रार्थना केल्यानंतर आता कळालं की या क्षणाला भगवंत आला नाही. त्यावेळेला तिनं सर्व भावानं शरण गेली. हे करुणानिधी कोण असेल या जगाचा, ब्रह्मांडाचा चालक मालक, करुणानिधी भगवान, माझ्या रक्षणासाठी तुम्हाला यावं लागेल. भगवंताला कळालं, अरे सर्व भावानं मला द्रौपदी शरण येते आहे. त्यावेळेला अगदी दुसरा शब्द टाकेपर्यंत भगवान परमात्मा द्रौपदी जवळ पोहोचले आणि त्या द्रौपदीला वस्त्र नाही पुरवले, स्वतः वस्त्र झाला. कौरवे पांचाळे सभे माझी आणिली, वस्त्र हरणे वस्त्रे कैसी झाली बाऊली. याचं कारण काय? सर्व भावानं शरण गेलो की भगवंताला तो भक्त फार प्रिय आहे. एखाद्या वेळेला आपण संसारिक मंडळी काहीतरी साहस प्रयासाने एखाद्या प्रसंगामध्ये आपण फसल्या गेलो, काही केल्या, त्या प्रसंगातून बाहेर येणं अशक्य, किंवा एखाद्या चिखलामध्ये गटारीमध्ये जर एखादा व्यक्ती फसला तर तो समोरच्याला सहाय्यता मागत असतो. अरे बाबा या प्रसंगात मी फसलेलोय, गटारात मी फसलेलोय, मला आधार दे, मला सहारा दे. तो जसं प्रसंगावधान त्या ठिकाणी समोरच्याला शरण जातो, तसं आपण सुद्धा देवाला शरण जायचे. देवाला सांगावं, देवा या संसार रूपी सागरामध्ये आम्ही फसलेलोय, या मोह मायामध्ये आम्ही अडकलेलोय. देवा सर्व भावान आम्ही शरण येतो, आमचा स्वीकार करा, आमच्या भक्तीचा स्वीकार करा. याच्यासाठी हा शरणागती मार्ग आहे. बरं हा काही लोकांचा देखावा नसतो बरं माऊले हो. त्यामुळे श्रद्धेनं भजन चालू झालं किंवा आम्ही सांगितलं जय घोष करा, तर श्रद्धेनं प्रेमानं सगळ्यांच्या हातावरती गेले पाहिजे. त्यामुळं प्रेमानं आपल्याला काही काम आहे का इथं? घरी तरी बसलं तर हे कर ते करी, तर काहीच काम नाही. कानानं कथा ऐकायची, मुखानं त्याचं नामस्मरण करायचे, हातानं टाळी वाजवायची. आणि हे याच वयामध्ये होतं. म्हातारपणाला ह्या सगळ्या गोष्टी अशक्य होऊन जातात. भजन करावं वाटलं तर मुखानं शब्द व्यवस्थित येत नाही, कानानं ऐकायला व्यवस्थित येत नाही. सगळ्यांना काही राजीनामा दिलेला असतो. फक्त हे वय सुंदर आहे की आपण इथं श्रद्धेनं प्रेमानं भजन करू शकतो, नाचू शकतो, गाऊ शकतो. त्यामुळं प्रेमानं कंजूसपणा करायचा नाही. सगळ्यांनी 6 दिवस ही सेवेचं पुण्य आपल्याला भेटणार आहे. त्यामुळं प्रेमानं जयघोष करत चला, प्रेमानं नामस्मरण करत चला. भजन करायला लावलं तर आळस करू नका, नाहीतर बऱ्याच आता हा वेळ झोपेचा असतो ना. एका स्वरात कथाकार बोलत राहतात, वाद्यांचा आवाज राहतो. बऱ्याच वेळेला निद्रा देवी येऊनही जाते. पण त्या निद्रा देवीला येऊ देऊ नका. कथा कीर्तनात झोपाच येत असेल ना, समजावं काहीतरी पूर्वजन्मीचं पाप असतं ते आम्हाला कथा कीर्तनात शांत बसू देत नाही.
इथं बसावं श्रद्धा भावनेनं, मनापासून कथा ऐकावी, देवावरती प्रेम करावं. प्रेम करणारी, प्रेम शिकवणारी ही कथा असते. आणि म्हणून कथा श्रवण करतो आहे ना. कथा श्रवण करून कुणाचा उद्धार झाला ही कथा मी तुम्हाला सांगणार होते. लक्ष द्या. शिवमहापुराण ग्रंथामध्ये आलेली ही कथा आहे. एक देवराज नावाचा ब्राह्मण होता आणि त्या ब्राह्मणाची कथा आलेली. तो जो ब्राह्मण होता तो अत्यंत वर्तणूक त्याची व्यवस्थित नाही. दारू पेवावी, मटका, सगळं काही त्यानं खेळावं, व्यसन करावं. जीवन त्याचं चांगलं नाही. ब्राह्मण जरी असला पण त्याचं जीवन मात्र त्या ठिकाणी महाराज वर्णन न करण्यासारखं जीवन. दारू प्यावी, लेकरा बाळांना त्रास द्यावा, घरातल्या धर्मपत्नीच्या सुखाचा त्यानं कधी विचार करू नये. तोच देवराज नाही, आजही बरेच देवराज आहे की ज्यांना स्वतःच्या परिवाराच्या, स्वतःच्या प्रपंचाची काळजी नसते. तसाच हा जो देवराज ब्राह्मण आहे यानं स्वतःच्या परिवाराच्या सुखाचा कधी विचारच केला नाही. नेहमी व्यसन करावं. एक दिवस वनामध्ये गेल्यानंतर त्याला एक स्त्री पुरुषाशी संग करताना दिसली आणि त्या स्त्रीला म्हणू लागला, अगं येशील का तू माझ्याकडे? तिनं सांगितलं, मला धनाची गरज आहे आणि तुझ्या घरी जर कुणी असेल तर मग मात्र मी येऊ शकणार नाही. मग त्यानं सांगितलं, तुला धनाची गरज आहे, तुला पाहिजे तेवढं धन मी आणून देतो. त्यानं घरी जावं, घरात जे दिसेल ते धन त्या बाईला आणून द्यावी. तिनं त्या ठिकाणी त्या धनाचा उपभोग घ्यावा. दिवसामागे दिवस निघून गेले. एक दिवस त्याच्या बापाला कळाला, हा देवराज जो आहे ना आपल्या घरातलं धन घेऊन जातो आहे. बापानं एक दिवस विरोध केला. त्याला मारण्यासाठी बाप सामोरे आला तर त्यानं बापाच्याच हातातली काठी घेतली आणि बापाच्याच डोक्यात घालून त्या बापाला त्यानं मारून टाकलं. बापही त्या ठिकाणी गतप्राण झाला. आई आली होती, अरे जन्म देणारा बाप आहे रे, तुझ्या मागे पुढे उभं राहिला, तुझ्या सुखासाठी राबराब राबला, का बरं माझ्या असणाऱ्या पतिराजाला आणि तुझ्या बापाला तू मारतो आहे? आता आई तू मला शिकवणार का? त्यानं आईलाही मारून टाकलं. आई मारली, बाप मारला. धर्मपत्नी म्हणली, स्वतःला लाज नाही वाटत, परस्त्रीच्या मागे लागता, स्वतःच्या धर्मपत्नीच्या सुखाचा विचार करत नाही. एवढं काही सगळं सुखसुविधा असताना सुद्धा नको त्या स्त्रीच्या मागे लागला, स्वतःचे मायबाप मारून टाकले. आता तू मला समजून सांगणार का? म्हणून स्वतःच्या धर्मपत्नीलाही त्यानं मारून टाकलं. लेकरं आले, बाबा मारू नका हो, आम्हाला आधार सहारा देणारी आमची माय आहे, बाबा आईला मारू नका, आईला मारू नका, आता तुम्ही मला सांगणार का? म्हणून लेकरही त्यानं मारून टाकले. सगळा परिवार त्यानं संपन्न केला. आता मात्र देवराज ज्या वेळेला त्या स्त्रीकडे गेला, सांगितलं, हे सगळं काही घरदार, घरातली जी संपत्ती ही सगळी तुझीच आहे, आता परिवारात कुणी राहिलं नाही, आता माझ्याबरोबर लग्न कर. त्या वेश्येनं सांगितलं, अरे ज्या मायबापानं काबाड कष्टानं तुला लहानची मोठं केलं, तू त्यांच्याही सुखाचा विचार केला नाही, त्यांना क्षणात संपवायला तू मागे पुढे पाहिलं नाही. ज्या पत्नीनं तुझ्यासाठी तारुण्य बहाल केलं त्या धर्मपत्नीच्याही सुखाचा तू विचार केला नाही. पोटच्या लेकरांचा, पोटच्या तुकड्या, काळजाच्या तुकड्यांचाही तू विचार जर केला नाही, तर त्यांचा जर विचार केला नाही, तर आज न उद्या तू मला संपवणार नाही. हे कशावरनं? मी तुझ्याबरोबर लग्न करणार नाही, तुझ्यासोबत मी राहू शकणार नाही. आणि त्यावेळेला त्या देवराज ब्राह्मणाला कुणी आधार सहारा दिला नाही. ज्या पत्नीसाठी, होणाऱ्या पत्नीसाठी, त्या वेश्येसाठी सगळ्या घरादाराचा त्या ठिकाणी नायनाट त्यानं करून टाकलेला आहे. आता मात्र अशी अवस्था त्या देवराजाची झाली, कुठेही जावं, भिक्षा मागावी, लोकांनी त्याला भिक्षा देऊ नये. तुला जर भिक्षा दिली तर आम्हाला पाप लागेल, तू आई मारली, बाप मारला, बायकोला मारून टाकलं, लेकरं बाळ मारून टाकले, तुला वाढलं तर आम्हाला पाप लागेल. म्हणे कुणी काहीच त्याला देऊ नये. सगळीकडे आधार सहारा शोधतो आहे, कुठे मला भोजन मिळेल, कुठे मला सहारा मिळेल, कुठे मला आधार मिळेल. पाहावं, कुठेही त्याला आधार मिळण्यासारखं ठिकाण दिसू नये. त्यावेळेला देवराजानं घरादाराचा त्याग केला. दिसेल तिकडे फिरू लागला, दिसेल तिकडे फिरू लागला. मनात एकच व्यथा आहे, काय खावे आता, कुणीकडे जावे, काय खावे आता, कुणीकडे जावे, काय खावी आता, कुणीकडे जावे, काय खावे आता, कुणीकडे जावे, काय खावे आता, कुणीकडे जावे, काय खावे आता, कुणीकडे जावे,
कुणीकडे जावे काय खावे आता कुणीकडे जावे गावात रहावे कोण्याबळे गावात रहावे कोण्याबळे गावात रहावे कोण्याबळे काय खावे कुणीकडे जावे काय खावे आता कुणीकडे जावे काय खावे आता कुणीकडे जावे काय खावे आता कुणीकडे जावे दिसेल तिकडे निघाला कुठेच आधार सहारा मिळाला नाही काय खावे आता कुणीकडे जावे अरे गावात राहावे कोण्याबळे कसं राहू या गावामध्ये परिवाराचा मी नायनाट केला परिवार मी संपवला आधार सहारा कोणी देत नाही जिच्यासाठी मी हे सगळं काही केलं तिनं सुद्धा आता माझ्यासोबत राहायला नकार दिला देवराज नाराज झाला फिरू लागला पण त्याला एक शिवालय दिसला ऐका बरं माऊल्या हो शिवालयामध्ये गेला तापेनं फणफणलेलं त्याचं शरीर आहे आणि तिथं शिवकथा चालू आहे त्या देवराज ब्राह्मणानं त्याही अवस्थेमध्ये शिवप्रभूंची कथा ऐकली आणि ऐकल्यानंतर त्या ठिकाणी स्वतःचं शरीर असहाय्य झालेलं आहे आता कधी प्राण जाईल अशी त्याची अवस्था झालेली पण त्या मंदिरामध्ये पडून शिवप्रभूंची कथा त्यानं ऐकली आणि ज्या वेळेला अंतकाळ त्या देवराज ब्राह्मणाचा झाला तर प्रत्यक्ष अंतकाळ झाल्याबरोबर यमदूतही आले आणि शिवदूतही त्या ठिकाणी आले ते म्हणायची ही गिराईक आमचं आहे शिवदूत म्हणायची गिराईक आमचं आहे यमदूत म्हणायची नाही नाही याच्या पापाचा भाग बघा यानं कुणाचाही परिवारातल्या लोकांचा विचार केला नाही अरे यानं आयुष्यभर काय केलं हे महत्वाचं नाही पण भगवंताचं एक ब्रीद वाक्य अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम जो अंतकाळ समयी माझं चिंतन भजन करतो तो माझ्याला धामालाच प्राप्त होतो त्यामुळे हा भगवंताचा भक्त आहे अहो अंतकाळ समयी शिव कथा ऐकत ऐकत याचा प्राण गेलाय त्यावेळेला हे गिराईक तुमचं नाही हे गिराईक आमचं आहे त्यावेळेला प्रत्यक्ष त्या देवराज ब्राह्मणाला शिवदूतांनी बरोबर घेतलं आणि भगवान शिवांच्या स्थानी घेऊन गेले कैलासावरती घेऊन गेले ही शिवप्रभूंच्या कथेचं सामर्थ्य आणि म्हणून आपण ही कथा श्रवण करतो आहे निश्चितपणानं आपण भाग्यवान आहे पण का हो त्या देवराज ब्राह्मणाचाच उद्धार झाला स्त्रीना जर जीवनामध्ये पाप केलं तर तिचा सुद्धा होतो का उद्धार हो स्त्रीकडून जरी काही अपराध झाला पाप घडलं ना तर स्त्रियांचा सुद्धा उद्धार करणारी ही शिवप्रभूंची कथा आहे झाला असेल तर कुणाचं झाला कृपा करून आम्हाला सांगितला हो एक समुद्र किनाऱ्यामध्ये एक बाष्कल नावाचं गाव आहे आणि तिथे एक बिंदुक नावाचं एक ब्राह्मण राहत होता ऐका बरं आणि त्याच्या पत्नीचं नाव आहे चंचुला हा बिंदुक जो आहे ना तो त्या ठिकाणी दुराचारी कर्म करायचा इथं बसलेल्या पुरुषांना माझी विनंती असेल घरामध्ये स्वतःची धर्मपत्नी असताना परस्त्रीकडे कधीही पुरुषानं त्या ठिकाणी नजर टाकू नये जो टाकत असेल तर त्याला मात्र त्या ठिकाणी ते महापाप त्याला भोगावं लागतं बरं त्यामुळे स्वतःची धर्मपत्नी असताना कुठल्याही परपुरुषाने त्या पुरुषानं परस्त्रीकडे कधी पाहायचं नाही आणि स्वतःचा पती असताना आपल्या पत्नीनं सुद्धा कधी परपुरुषाकडे वाईट दृष्टीनं पाहायचं नसतं असं धर्मशास्त्र आपल्याला सांगतं बरं पण त्या आज बिंदूकडून एक चूक घडली स्वतःची धर्मपत्नी असताना सुद्धा पत्नीचा कधी त्यानं विचार केला नाही परस्त्रीकडे त्यानं नेहमी पाहत राहावं मग एक दिवस चंचुला विचार करते अरे हा जर वाईट वागू शकतो तर मला सुद्धा वागण्याचा अधिकार असेलच ना मग ती चंचुला सुद्धा वाईट वागू लागली यानं बाहेर त्या ठिकाणी महिलांशी बोलू लागला की हिनंही त्या ठिकाणी पुरुषांशी बोलावं तो बाहेर गेला की हिनंही बाहेर जावं ही चंचुला दिसायला चंचुला सुंदर आहे पण स्वभावही तिचा फार चंचल नावाप्रमाणे चंचल होती
आणि काही काहींचं खरंच नावाप्रमाणे वर्तणूक. आणि म्हणून आजकाल जे नावं असतात ना लेकरांचे ते देवाच्या नावावरनं ठेवत चला बरं. आता काही नावं ठेवतात आजकाल महिला, बंट्यान, बबलीन, स्कुटीन, कुडं काही पण नावं राहतात. असे स्वीटीन हे असले नावं नका ठेवू लेकरांचे. किमान त्या लेकराला नाव दिल्यानंतर देवाचं नाव आपल्या मुखाला येईल असं नाव ठेवा. राम ठेवा, कृष्ण ठेवा, लाला ठेवा, माधव ठेवा, कुंज ठेवा, काहीही ठेवा, पण असे काहीतरी धार्मिक नावं ठेवा. नाहीतर नाव गंगाधर आंघोळ नाही महिनाभर, नाव शांती दररोज कुणाचे ना कुणाचे भांडणं घरी आणती. कुणाचं असलं तर माफ करा बरं, पण एक नाव सांगते बरं मी. नाव विकास, दिसायला भकास, नुसते नावं अशी ठेवून महत्वाची नाही. नावं काहीतरी चांगले असले. ही चंचूला नाव जसं आहे ना तसं चंचल स्वभावाची होती. आणि स्वभाव काही काही महिलांचा फार चंचल असतो. त्या कथेत जरी बसल्या ना निवांत बसणार नाही. चटायाचे दोरे तरी काढतील, हिची साखर तिला दी, तिकडची मला घे, कुणी आलं की तिकडंच पाहत राहील, आपापसात बडबडच करत राहील. तिचं लक्ष एकचित्त होत नाही. आणि तसं पाहिलं तर बाबा मन फार चंचल आहे. ते कथा कीर्तना शांतही आपल्याला बसू देत नाही. पण सायास प्रयास करावा आपण शांत बसण्याचा. ऐसे कैसे घडेल का मरकटा समाधी लागेल का, राहा मनतलिया राहील महावातू. हे मन फार चंचल आहे. चंचलम ही म्हण कृष्ण प्रमाथी बलवदृढम. पण या मनाला एकाग्र करण्यास संत सांगतात आम्ही सायास प्रयास केला आणि देवाला तर प्रार्थनाच केली की देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी. संसार व्यसनी पडोन दे, देवा संसार व्यसनी पडोन दे, देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी. हो देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी. लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे. देवाला सायास प्रयास करावा, प्रयत्न करावा, सांगावं देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडो न दे. म्हणून मनातून कथा ऐकावी बरं. तशी ही चंचूल आहे. स्वभाव मात्र चंचल आहे. कथेला आली तरी शांत बसणार नाही, कुठे गेली तरी शांत बसणार नाही. आणि आपला पतिराज जर परस्त्रीकडे पाहत असेल तर तो करू शकतो, मी का करू शकत नाही. म्हणून त्यानं वाईट वागलं की हिनं दुप्पट वाईट वागावं. एक दिवस बिंदुकला पश्चाताप झाला आणि तो आपल्या धर्मपत्नीला येऊन सांगू लागला, अगं असं वागणं चुकीचं आहे. तिनं सांगितलं, मालक तुम्ही जर वागू शकता तर मी का वागू शकत नाही. तुम्हाला जसे स्वतंत्र अधिकार तसे मला सुद्धा आहे. बिंदुकनं समजून सांगून पाहिलं, पण चंचुलेनं मात्र ऐकलं नाही. नाविलाज झाला बिंदुकचा. दिवसामागे दिवस निघून गेले आणि एक दिवस बिंदुक याही इहलोकाची यात्रा संपून निघून गेला. पण वाईट दुष्कर्मामुळे, वाईट कृत्यामुळे त्याला पिशाच योनी प्राप्त झालेली. आणि आगळ्या वेगळ्या रूपामध्ये त्यानं चंचुलेला दर्शन द्यावं, सांगावं माझ्या उद्धारासाठी प्रयास कर, माझ्या उद्धारासाठी प्रयत्न कर. तिनं सायास प्रयास करावे आणि त्या ठिकाणी काय करावं तिलाही मार्ग सुचेना, कारण तिच्याकडूनही महापाप घडलेले. आणि म्हणून त्या ठिकाणी काय करायला पाहिजे, आता या पापातून माझी मुक्ती कशी होईल असा प्रयास मनामध्ये आहे. लोक तिला कोणी मानेना, जवळ तिला कोणी करेना. तिची पतिराज गेल्यानंतर तिची फार अवस्था वाईट झाली. कुणाकडे जावं तर कोणी तिला स्त्रियांनी व्यवस्थित बोलू नये. आणि म्हणून ही बिंदुक चंचुला जी आहे पतिराजाच्या नंतर अतिशय दुःखानं व्याकुळ झाली. पण गावामध्ये शिवकथा चालू आहे. काही महिला म्हणल्या, अगं चल चंचुले चल कथेला. तिने सांगितलं, नाही मी कथेला येऊ शकणार नाही, कारण माझ्याजवळ पाप आहे आणि पापामुळे मी तिकडे येऊ शकणार नाही. कारण का, माझ्या पतिराजाच्या सुखाचा विचार मी या चंचुलीनं केला नाही आणि पतिराज वाईट वागले म्हणून मी वाईट वागलेली स्त्री आहे.
मला भगवान सहारा देणार नाही, मला भगवंताच्या दरबारी स्थान मिळणार नाही. अगं असं करू नको, ते भगवान शिव आहे, तुझ्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही. महिलांनी आग्रह करून शिवजींच्या कथेला चंचुलेला घेऊन आले. चंचुलेनं ज्यावेळेला 28 प्रकारच्या नरकांचं वर्णन ऐकलं त्यावेळेला अत्यंत दुःखी झाली. जे नरक यातना ऐकलं ना, की कुठल्या पापकर्म केल्यावर कोणतं नरक भोगावं लागतं. जर एखादा जीवजंतू त्या ठिकाणी विनाकारण पशुपक्ष्यांची हत्या करून जर आपण या ठिकाणी आपले जिभेचे चोचले पुरवण्यासाठी हत्या मुक्या जीवांची करत असेल तर त्यांना सुद्धा वरती तशाच प्रकारे दंड भोगावा लागतो. स्वतःची धर्मपत्नी असताना जर परस्त्रीकडे एखादा पुरुष पाहत असेल तर त्याला त्या ठिकाणी अतिशय लोहाचे मोठे मोठे खंब तप्त झालेले असतात, त्याला मिठ्या मारावे लागतात. हे ज्यावेळेला हे वर्णन ऐकलं ना त्यावेळेला व्याकुळ झाली, रडू लागली. शिवकथा ऐकताना दोनही डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ज्यावेळेला ब्राह्मणांनी कथा थांबवली आणि विचारलं चंचुलेला, अगं का रडते आहेस? ऐका ना गुरुदेव, मी सुद्धा महापापी आहे हो, मला सुद्धा कुठला नरक भोगावा लागेल सांगा ना. मी सुद्धा माझ्या पतीच्या सुखाचा विचार केला नाही, मी सुद्धा अपराधी. माझ्या पतीनं एक पापकर्म करावं तर या चंचुलेनं दुप्पट केलेलं आहे, सांगा माझा उद्धार कशानं होईल? त्यावेळेला रडू लागली, घायाळ झाली, व्याकुळ झाली. त्यावेळेला गुरुदेवांनी ब्राह्मणांनी सांगितलं, ऐक चंचुले, नाराज होऊ नकोस. ज्यांच्या शरणागती मार्गामध्ये तू आलेली, इथं कथा ऐकण्यासाठी आलेली, अगं जर तुझं पाप मोठं असेल तर पुण्य सुद्धा किती मोठं असेल की तू शेवटच्या क्षणाला का असेना पण शिवप्रभूंच्या कथाच्या शरणागतीमध्ये तू विराजमान आहे. नाराज होऊ नको. एक कर, सदैव वाचेन शिव 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 म्हणत राहा. भगवान शिवजींची शरणागती मार्गस्थ राहा. निश्चित माझा भगवान शिव तुझ्यावरती कृपा केल्याशिवाय राहणार नाही. शिवजींची एवढी भक्ती त्या चंचुलेला प्राप्त झाली. शिवांच्या भक्तीपासून तिनं दूर जाऊ नये. शिव महापुराण कथा ब्राह्मणाच्या मुखातून ऐकली. कथा ऐकल्यानंतर स्वतःमध्ये एवढं परिवर्तन झालं की मनातून आता एकच मनसंकल्प तिनं केलेला आहे की शिव शिव म्हणता जाऊ माझा प्राण, 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 शिव म्हणता जाऊ माझा प्राण, शिव शिव म्हणता जाऊ माझा प्राण, माझा प्राण. मनातून एकच इच्छा आहे की शिव शिव म्हणता जाऊ माझा प्राण, शिव नाम जपता होती कुळाची उद्धारण, शिव शिव म्हणता जाऊ माझा प्राण. मनातून प्रार्थना केली शिवप्रभूंना आणि शेवटी भगवान शिवांचं नाम घेत 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 चंचुलेला त्या ठिकाणी मरण आलं. महाराज आता अंतकाळ समय भगवत महापाप केलेले ती चंचुला शिवप्रभूंचं स्मरण करत ज्यावेळेला मरण आलं, देवतांचे पार्षद आले आणि चंचुलेला आपल्या लोकी घेऊन गेले, कैलासावरती घेऊन गेले. पण पतिराज त्या ठिकाणी पिशाची योनीला आहे याची खंत मनामध्ये आहे. पार्वतीशी मैत्री केली आणि एक दिवस मैत्रीच्या नात्यानं पार्वतीला सांगू लागली, मैया माझा जरी उद्धार झाला असला ग पण पतिराजांचा उद्धार सुद्धा मी करायला हवा होता. त्यांनी वाईट वागलं, त्यांच्यापेक्षा दुप्पट मी वागले.
पण पतिराज मात्र पिशाची योनीला आहे आणि माझा उद्धार झालेला आहे, मला याची खंत आहे. मा पार्वतीनं सांगितलं त्याची खंत बाळगू नको, तू नाराज होऊ नको. जा नारदजींकडून शिवमहापुराण कथा श्रवण करून घे. निश्चित पशु त्या योनीतून, पिशाची योनीतून त्याची मुक्ती झाल्याशिवाय राहणार नाही. पण नारदजींनी सांगितलं मी एका मिनिटापेक्षा जास्त वेळ थांबूच शकत नाही, कारण मला भगवंतानं वरदान दिलेलं आहे, त्यामुळे मी एका मिनिटापेक्षा जास्त थांबणार नाही. कथा ऐकायची असेल तर तुंबरुजींच्या माध्यमातून तुला ऐकावी, त्या ठिकाणी करून घ्यावी लागेल. जे तुंबरुजी आहे, तुम्ही पहा काही स्थानावरती आपण दर्शनाला गेलो की घोड्यासारखं त्यांचं स्वरूप असतं, भगवंताच्या द्वारामध्ये त्यांचं वास्तव्य असतं. ते तुंबरुजी महाराज आहेत. त्या तुंबरुजीकडून प्रत्यक्ष चंचुलेनं कथा करवून घेतली आणि बिंदुकनं पिशाची योनीमध्ये कथा श्रवण केली, तर बिंदुकचा त्या ठिकाणी उद्धार झाला आणि दोघेही त्या ठिकाणी शिवलोकी भगवान शिवांच्या स्वरूपाला प्राप्त झाले. अशी ही शिवमहापुराण कथा आहे. माऊली आपण श्रवण करतो आहे, निश्चितपणानं आपण भाग्यवान आहोत. त्यांचा उद्धार झाला, आपला सुद्धा निश्चित होणार आहे. पण कथा कीर्तन श्रवण करण्याचे काही नियम असतात. ऐका बरं, कथा श्रवणाला आल्यानंतर मला माहिती आपण हर दिवस व्यासपीठावरती येऊन दर्शन करू शकणार नाही. साक्षात आपण भागवत भगवान असेल, शिवप्रभू असेल, रामकथा असेल, ग्रंथाला त्या ठिकाणी जागेवरनं वंदन करावं आणि जागेवरती बसून कथा श्रवण करावी. पण कधीही कथा श्रवण करण्यासाठी आल्यानंतर कथेकाराच्या अगोदर, व्यासजीच्या अगोदर आपली उपस्थिती प्रार्थनीय असते. ते आल्यावर आपण यायचं नाही, त्यांच्या अगोदर आपली उपस्थिती महत्त्वाची आहे. आपण जे मनामध्ये संकल्प केलेला आहे, बघा ग्रंथ त्यांना म्हणावं की जे जीवनातल्या ग्रंथी सोडवतात. आपल्या मनामध्ये घरातली सुख शांती भेटावी असं जर संकल्प असेल, निश्चित माझ्या भगवान शिवांना तुम्ही मनापासून प्रार्थना करा, नक्की तुम्हाला काही ना काही लाभ, काहीतरी परिवर्तन तुम्हाला पाहायला मिळेल. एवढंच नव्हे, कथा श्रवण आपण जर कुठल्याही उद्देशानं केली, संतान होत नसेल, घरामध्ये पती पत्नीचे भांडणं होत असेल, घरामध्ये एकाग्रपणा नसेल, कुणाला घरात अन्न गोड लागत नसेल, पती पत्नीचं टिपण बसत नसेल, कुठल्याही भावनेनं कामनेनं जर तुम्ही इथं आलात आणि शिवप्रभूंना विनंती केली, तर नक्की श्रद्धा भावनेनं कथा श्रवण केली तर माझा भगवान शिव तुमच्यावरती कृपा केल्याशिवाय राहणार नाही. फक्त श्रद्धा भाव महत्त्वाचा आहे बरं, आणि मनातून करायचं. आणि म्हणून कथा श्रवण करायला आल्यानंतर उद्या कथाकाराच्या अगोदर आपण या ब्रह्मचारी व्रताचं 7 दिवस पालन करावं. कुठलंही त्या ठिकाणी महाराज शक्य होईल त्यानं कांदा लसूण 7 दिवस नाही खाल्ला तरी चालतो. पण ऐका, ब्रह्मचारी व्रताचं पालन निश्चितपणानं सप्ताह कालामध्ये करावं. एवढंच नव्हे, कथा श्रवण करत असताना स्थानावरती बसून जिथं जागा मिळेल तिथं बसून श्रवण करावे. नाही तर 3 प्रकारचे श्रोते असतात, श्रोता, श्रोता आणि श्रोता. काही श्रोते असतात माया हो, आल्या की कथेला झोपा लागतात. काहींचं झोपेवर फार प्रेम असतं. आमच्या तिकडे एक आजीबाई मला म्हणले, आरतीताई माझी गावात 5 वर्ष कथा झाली, फ्री केली, गावाची सेवा असते. आणि कथा झाली नाही, एक आजीबाई मला म्हणायची, आरतीताई तुझं कुठं पण कीर्तन असलं, कथा असली की मला घेऊन जात जाय बरं. लकाव आजी एवढी कथा आवडती की बाई म्हणे घरी 2-2 गोळ्या घेते तरी झोप येत नाही ग, पण तो कथेला आलं कीच झोप लागते. म्हणजे काहींचं झोपेवरती प्रेम असतं. पण असू द्या, झोपायचं असेल तर अशाच ठिकाणी झोपावं की तर कुणीतरी जागा करणार आहे. आणि हे जागृती देण्याचे कार्य आहे, कथा कीर्तन आहे. त्यामुळं आपण झोपायचं जरी असलं तर खरं तिथं झोपावं की जिथं जागा करणारं कोणीतरी आहे. पण ऐका ना, कथेमध्ये झोपू नका बरं. कथा सर्वांगाचे कान करून ऐका. दुसरा असतो तो सरोता असतो, तो आला की फक्त देखरेख करणार, कसा आहे मंडप, कथाकार कसे आहे, कसे सांगतात कथा, कलाकार कसे, कशी व्यवस्था केलेली आहे, किती लोक कथेला आले होते. आणि नाहीच यातला कुठला मेळ जमला की आपली स्वतःची जुनी सोडणार आणि कुणाची तरी नवी घेऊन जाणार. हे आहे श्रोते. आणि तिसरे आहे श्रोते, जागा मिळेल तिथे बसणार, श्रद्धा भावनेनं कथा श्रवण करणार, भागवत भगवंताला शिवप्रभूंच्या ग्रंथाला प्रणाम करून घरी जाणार. हे आहे श्रोते. मग आपण कुठल्या कॅटेगरीत बसतो हा हे आपण आपलं बघा बरं. पण कथा श्रवण करत असताना कथेमध्ये झोप लागू नये असं जर वाटत असेल तर भोजनम तू वरम म्हणणे कथा श्रवण कारणम नोपवासो वर प्रोक्त कथा विघ्न करो यदी. आणि जो श्रद्धा भावनेनं कथा श्रवण करतो त्याला निश्चितपणानं 7व्या दिवशी विमान न्यायला येत असतं बरं. जसं बिंदुक चंचुलीला आलं तसं आपल्याला सुद्धा येईल. आणि जर नाहीच आलं तर आपण इथं बोलून घेऊ. पण जर आलंच विमान तर विमानात कोण कोण बसणार बरं सांगा बरं.
हां, तुम्ही बसत नाही म्हणूनच विमान येत नाही बरं माऊले, नाहीतर येईल विमान. मग काही म्हणतील बाई बसले असते ताई, तुम्ही जर माहिती असतं ना तुम्ही असा प्रश्न करणार आहे तर मालकाला घरी विचारून आले असते, बोलवायचं का काय. पण असू द्या, आम्ही समस्या समजू शकतो. पण विमान त्याला म्हणावं, अभिमान आपला दूर जावा आणि मी तू पण जाऊ दे दुरी, एकची घुंगडी पांघरू हरी. हे खरं तर विमान आहे, हे खरं तर विमान आहे. आणि या विमानामध्ये आपल्याला सुद्धा बसायचंय. देव माझा, मी देवाचा हा भाव ठेवायचा आहे. आणि म्हणून आपण सगळे वारकरी संप्रदायातले जे वारकरी आहे, आपण सगळेजण माझ्या भगवान पांडुरंग परमात्म्याची सेवा करणारे, भगवंताच्या स्वरूपाचं एक झाकीसह आपण या ठिकाणी दर्शन करणारे. आणि कथा भावविश्वास ठाकूरजीच्या चरणारविंदी, शिवप्रभूजींच्या चरणारविंदी समर्पित करून सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. आज जशा संख्येनं उपस्थित आहात ना, उद्या याहीपेक्षा जास्त संख्येनं उपस्थित राहा. आणि गेले 6 दिवस आपल्याकडे बाकी आहे. सर्वांगाचे कान करून कथा श्रवण करून या सेवेचं कथेश्रवणाचं पुण्य आपल्या पदरी घ्या. सगळ्यांना विनंती आहे, सगळ्यांनी ताड बसा, 2 मिनिटं टाळी वाजवा. पांडुरंग परमात्म्याचं आपण 2 मिनिटं भजन करणार आहे. झाकीसह या ठिकाणी पंढरीनाथाचं आपण दर्शन करणार आहे. त्यामुळं भगवंताचे अनेक रूप आहे, पण देव मात्र वेगळे नाही, एकच तत्व आहे, फक्त वेगवेगळी रूपं भगवंतानं धारण केलेले आहे. त्यामुळे पांडुरंग परमात्म्याच्या स्वरूपाचं दर्शन आपण करणार आहे. सगळ्यांनी ताड बसा, टाळी वाजवा, प्रेमानं सगळ्यांनी भजन करा. बोला हरीचे नाम, विठ्ठल पांडुरंगा, विठ्ठल पांडुरंग. बोला हरीचे नाम, विठ्ठल पांडुरंगा, विठ्ठल पांडुरंग. पांडुरंग 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 पांडुरंग, पांडुरंग 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 पांडुरंग, पांडुरंग 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 पांडुरंग, पांडुरंग 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 पांडुरंग.